माय भाकर देत नाही आणि बाप भीक मागू देत नाही, अशी परिस्थिती आमच्या समाजाची, मराठा समाजाची झालेली आहे. आम्हाला कशाच प्रकारे जर चॉकलेट द्यायची असेल तर मुख्यमंत्र्याला आपल्या चॅनल मार्फत विचारू शकतो की तुम्ही जरांगे पाटलाला का तुमच्या मुलींची पत्रिका द्यायला गेला होतात का. आता प्रत्येकाने मी सुद्धा निवडणूक लढवणार आहे हे नारा घेऊन जर आपण पुढे उतरलो तर या प्रस्थापित राजकीय लोकांना कुठेतरी आळा बसल्याशिवाय राहणार नाही. आहे की इथे पाहिजे जातीचे येऱ्या गबाळ्याचे काम नाही, त्यांना निर्णय. आमच्या ह्या महिलांचा हा आवाज आहे, अजून तर आमच्या मावळ्यांचा आवाज तुमच्यापर्यंत आलाच नाही. मोदी है तो हर काम मुमकिन है, आरक्षण देखील मोदी है तो निश्चितच मराठ्यांसाठी मुमकिन आहे. परंतु आजच्या राज्यकर्त्यांची एवढी हिंमत नाहीये की देवराय हा आमचा जो समाज बांधवांनी आत्महत्या केली त्याला मी इथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही घेऊ नका ना, आम्हाला गरज आहे, आम्हाला घेऊ द्या. हे कुणबट देशाच्या काउन्सिल मध्ये जाऊन काय नांगर हाकणार आहेत का? मग या सर्व गोष्टीचा विचार. लोकप्रतिनिधी जनतेसाठी असतात, कारण जनतेचीच ते साखर असतात. पण तुमच्या गाडीचे आणि तुमच्या आमदाराचे सुद्धा इन्शुरन्स काढून घ्या. नेते श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रत्येक समाजाला 10% आरक्षण दिलं होतं. केंद्रीय मागासवर्गीय आयोग राष्ट्रपतींकडे ही मागणी करणार नाही तोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मार्गी लागणार नाही. आपण जर आणि इथल्या सगळ्या पोपटांचा जीव दिल्लीत आहे, त्यामुळे हा प्रश्न दिल्लीला सुटेल, पण राज्य सरकारने तिथे जाऊन आडकाठी ठेवली पाहिजे की हे तुम्ही केलं पाहिजे. हे भावांनो, आपण आत्महत्या न करता लोकप्रतिनिधीच्या गाड्या फोडा, लोकप्रतिनिधीच्या घरात. या आंदोलन मोडीत काढण्याला जबाबदार या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. पण त्या सभागृहामध्ये गेल्यानंतर आमचे जे काही सामाजिक राजकीय प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचं हे आजपर्यंत सुद्धा झालेलं नाही. महाराष्ट्राचे आणबाण शान असणाऱ्या छत्रपती शिवरायांनी सुरत लुटून आणलं होतं, त्या सुरत मध्ये हे 40 आमदार एका रात्रीत जाऊन बसले होते. मग हे जे 49% जी बॅन असताना जे वाढलेलं 3% आरक्षण आहे हे असंविधानिक आरक्षण आहे. कोणालाही कोणत्याही लोकप्रतिनिधीला दरवाजात उभं राहू देते की नाही अशी परिस्थिती निश्चित करणार, कारण समाज एकवटला तर कोणाचं काही खरं नाही. इथून पुढच्या काळात तुम्हाला सुद्धा ही जनता रस्त्यावर फिरू देणार नाही. खरं तर हे दुर्दैवी आहे. मुख्यमंत्र्याच्या या दुटप्पी धोरणाचा मी इथं जाहीर निषेध करतो. माझा बाप का त्यावेळेस पंतप्रधान नव्हता, माझा बाप का त्यावेळेस कलेक्टर नव्हता किंवा कुठल्या प्रशासनामध्ये होता. आता अधिवेशन, विशेष अधिवेशन बोलवलं, या अधिवेशनामध्ये जर असा निर्णय झाला तर आज आरक्षण आपल्याला भेटू शकतं. राज्यघटनेमध्ये अशी तरतूद आहे की 10 वर्षानंतर एक समाज जर विकसित झाला तर त्याचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला प्रवाहामध्ये आणण्यासाठी आरक्षण दिलं जातं. मग आता तिकडे गेल्यावर तुम्हाला कसं वाटलं की आम्ही 96 कुळी आहोत? म्हणजे तुम्ही कुणाची चापलुसी करत आहोत का? कारण महाराष्ट्रात मराठ्यांची एवढी शक्ती आहे की फक्त मराठ्यांना जरी खुश केला तर कुणाची सत्ता येऊ शकते. आमच्या वोट बँकचा वापर फक्त लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी करतात. कायद्याकडे तर आपण नंतर चाललोय, पण अगोदर ह्यांची इच्छाशक्ती नाहीये, ह्यांना कुठेतरी ह्यांची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी नोकर भरती बंद करण्याचं अशा पद्धतीचं षडयंत्र या ठिकाणी चालू झालेलं आहे. इथले मुख्यमंत्री असतील किंवा इतर जे काही नेते असतील त्यांनी इथे येऊन महाराष्ट्रात येऊन आश्वासनं देण्यापेक्षा ते जर जाऊन प्रधानमंत्र्यांच्या पाया पडले. पाटील बंधूंच्या आंदोलनावर तुम्ही हल्ले करताय, म्हणजे तुम्हीच हुकुमशाहीची कुठेतरी वाटचाल करत आहात. आमच्यावर अन्याय अत्याचार होत नाही. दर्शक हो, नमस्कार. दर्शक हो, राजमुद्राच्या समाजमुद्रा या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. दर्शक हो, हिमायतनगर तालुका कामारी गावामध्ये एक नवयुवक ज्याचं नाव आहे सुदर्शन देवराय, या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण समोर आलेलं आहे आणि ते कारण म्हणजे मराठा आरक्षण. तर सगळ्यात आधी मी वैयक्तिकरित्या आणि राजमुद्रा न्यूज लाईव्ह चॅनलतर्फे ज्या बांधवांनी आपला जीव दिला आहे, कामारी येथील तरुण, त्यांनी आपलं जीवनयात्रा संपवली आहे, त्यांना मी सुरुवातीला अतिशय कोमल हृदयाने त्यांना मी श्रद्धांजली देतो. दर्शक हो, मागील अनेक वर्षापासून 50पेक्षा जास्त तरुणांनी आणि अनेक मराठा बांधवांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या आहेत. तरी पण कुठेतरी सरकार दरबारी यांची नोंद घेतली जात नाही, दखल घेतल्या जात नाही. क्रांती मोर्चे आले गेले, मराठा क्रांती मोर्चे पण आले, 58 मोर्चे आले, अनेक वेळा मूक आंदोलनं झाली, मूक मोर्चे निघाले, कुठेतरी वेगवेगळ्या अशा आपण पाहतो की घटना घडत आहेत. तर या सगळ्या घटनेची कुठेतरी सरकार दरबारी नोंद होते की नाही, किंवा मग आजपर्यंत मराठा आरक्षणाचा जो मुद्दा मागील 30 वर्षापासून गाजलेला आहे तो कुठपर्यंत आलेला आहे आणि याची पुढील दिशा आणि दशा काय, हेच असे गंभीर विषय घेऊन आपण आज स्टुडिओमध्ये सर्व पक्षाच्या, राष्ट्रीय पक्ष असतील किंवा प्रादेशिक पक्ष असतील किंवा सामाजिक संघटना असतील त्यांच्या प्रमुखांना, जिल्हाध्यक्षांना आज आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे.
चला तर मग त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी त्यांची भूमिका काय आहे आणि ह्या ज्या घटना घडत आहेत त्या थांबण्यासाठी आपल्याला काय करता येईल आणि सरकार मायबाप यावर कधी ॲक्शन मोडमध्ये येईल, हे अनेक असे प्रश्न पडलेले आहेत. मराठा आरक्षण कसं देता येईल, त्याची थेअरी कोणती आहे, तो केंद्र सरकार देईल की राज्य शासन देईल, मागासवर्ग आयोग देईल की सुप्रीम कोर्ट देईल, असे अनेक प्रश्न घेऊन आपण आलेलो आहोत आणि आज या प्रश्नाला आपण राजमुद्राच्या स्टुडिओमध्ये वाचा फोडणार आहोत. चला तर मग आपण स्टुडिओकडे जाऊया. तर दर्शक हो, मराठा आरक्षणाचा इतिहास थोडासा आपण पाहिला तर असं दिसेल की 1982मध्ये पहिल्यांदा मुंबईमध्ये मराठा आरक्षणाची मागणी झाली होती. दुसऱ्यांदा 2003मध्ये शालिनीताई पाटील यांनी बीडच्या एका सभेमध्ये मराठा आरक्षणाची मागणी केली. त्यानंतर 2004 नंतर मराठा आरक्षणाची मागणी प्रचंड वाढली आणि लोक खूप जास्त प्रमाणामध्ये आंदोलनं करत होते. नंतर 2013मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यांनी नारायण राणे समितीची स्थापना केली आणि त्या समितीला अहवाल काढण्याचे आदेश दिले. नारायण राणे समितीने वर्षभर त्यावर अभ्यास केला आणि मराठ्यांना 16% आरक्षण द्यावं असा अहवाल राज्य शासनाकडे दिला. राज्य शासनाने तो अहवाल जशाचा तसा स्वीकारला आणि मराठा समाजाला 2014मध्ये 16% आरक्षण देण्यात आलं. हायकोर्टाने ते आरक्षण रद्द केलं, म्हणजे 2014मध्ये आरक्षण आलं आणि 14मध्येच ते रद्द झालं. त्यानंतर 16-17मध्ये सरकार बदललं, 2014मध्ये सरकार बदललं आणि 16-17मध्ये आरक्षणाची मागणी प्रचंड जास्त झाली. त्यानंतर कोपर्डीचं प्रकरण झाल्यानंतर सकल मराठा मोर्चे सुरू झाले आणि नंतर 1 नाही 2 नाही तब्बल 58 मोर्चे आले आणि त्यानंतर 2017मध्ये नवीन आरक्षणाचा मसुदा आणण्यासाठी गायकवाड समितीची शिफारस देण्यात आली. त्या शिफारसीनुसार शिक्षणामध्ये 13% आणि सरकारी नोकऱ्यामध्ये 12% आरक्षण द्यावे अशी तरतूद 2017च्या गायकवाड समितीने अहवाल 2018मध्ये दिला आणि 18मध्ये जे आरक्षण देण्यात आलं होतं त्या आरक्षणाला हायकोर्टाने मान्यता देखील दिली आणि त्याला संविधानिक देखील ठरवलं. परंतु या आरक्षणाला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज देण्याचं काम ॲडव्होकेट जयश्री पाटील यांनी केलं आणि मग ती याचिका सुप्रीम कोर्टामध्ये चालली. अर्थातच शेवटी ते सुद्धा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवलं. याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं होतं की आरक्षणाची जी टक्केवारी आहे ती 50च्या पुढे चालली आहे, कारण 16% आरक्षण दिल्यामुळं जुनं 49 आणि हे आताचं 16, 60, 63, 65% आरक्षण जात होतं. या भूमिकेवर सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांकडून निर्णय दिला आणि त्यामुळं मराठा आरक्षण परत एकदा फेल गेलं. त्यानंतर अनेक मोर्चे झाले, मूक मोर्चे झाले, निषेध व्यक्त झाले. त्यानंतर अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या. मग आज याच विषयाला आपण घेऊन आलेलो आहोत, कारण की आज आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये हिमायतनगर तालुक्यामध्ये एका मराठा बांधवाने आत्महत्या केली आहे. त्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर वातावरण खूप चिघळलेलं आहे, अनेक स्तरामधून निषेध होत आहे. आजच दुपारी 3 वाजता त्या मराठा समाजातील तरुणाचं ज्यांनी बलिदान दिले त्याचं पोस्टमॉर्टम देखील झालेलं आहे आणि आज संध्याकाळी अंत्यविधी देखील होणार आहे. तर याच विषयाला, गंभीर विषयाला आपण घेऊन आज स्टुडिओमध्ये चर्चा करण्यासाठी आलो आहोत. प्रत्येक पक्षाचे काही राजकारणातले प्रमुख, त्यानंतर काही संघटनांचे प्रमुख असतील, काही महिला संघटनेचे प्रमुख दिसत आहे, माजी महापौर इथं आहेत. अशा सगळ्या मान्यवरांना आपण इथं बोलवलं आहे. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याशी सल्लामसलत करूया, त्यांच्यासोबत चर्चा करूया आणि त्यांच्या काय भावना आहेत, त्यांचा काय उद्रेक आहे आणि कुठे मराठा आरक्षण अडकलेलं आहे, कुठे मराठ्यांचा घात होतोय, हे आज आपण जाणून घेणार आहोत. नांदेडच्या माजी महापौर जयश्रीताई पावडे इथे आहेत. मॅडम, आपली काय भूमिका आहे सांगावी? नमस्कार. माझी म्हणजे आग्रही भूमिका अशीच राहणार आहे की मराठा समाजाला OBC-मधून आरक्षण हे मिळालंच पाहिजे. कारण मी स्वतः मागच्या 15 वर्षापासून OBC आरक्षणाचा लाभ घेते आणि माझ्या बांधवांना, माझ्या भगिनींना याचा लाभ निश्चितच व्हायला पाहिजे. नदी ओलांडली की असा काय बदल होतो की त्यांच्या परिस्थितीमध्ये बदल पडतो, आर्थिक परिस्थिती बिकट होते की त्यांचे संबंध म्हणजे एकमेकाचे संबंध नाही, असं काय पुरावे आहेत का की नदी ओलांडली की ते हे मराठा आहेत आणि ते OBC-मध्ये विदर्भातले आहेत? तर विदर्भात हा लाभ आहे, तर मराठवाड्यामध्ये सुद्धा रोटी बेटी व्यवहार आजही आहे. तर हे आरक्षण हे निश्चित व्हायला पाहिजे. त्यासाठी शासनाने योग्य ती भूमिका घेऊन जे 12% मागणी आहे आमच्या समाजाची ती मागणी पूर्ण करावी. आता आजपासूनच नवीन अधिवेशन लोकसभेचं सुरू आहे, तर त्यामध्ये
त्यांनी ही घटना दुरुस्ती करून घ्यावी आणि जे टिकणारं आरक्षण आहे ते समाजाला टिकणारं आरक्षण द्यावं. नुसते चॉकलेट द्यायचे धंदे आजपर्यंत झाले ते बंद करावे. का निराशा आज आमच्या समाजाला निराशा दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचंच आपण प्रत्यय पाहतो की अनेक तरुण हे आज उपोषणाला बसलेले आहेत. त्यातून नैराश्यातून कोणी आत्महत्या करत आहे आणि खरोखर बिकट परिस्थिती आहे आणि याला जबाबदार कुठेतरी शासनसुद्धा आहे. माय भाकर देत नाही आणि बाप भीक मागू देत नाही अशी परिस्थिती आमच्या समाजाची मराठा समाजाची झालेली आहे. तर ह्याची म्हणजे अजून मराठा समाजाचा अंत शासनानं पाहू नये, राज्यकर्त्यांनी पाहू नये आणि ओबीसीला धक्का न लागता द्यायचं तर ठीक आहे, तुम्ही त्यांचं ठेवून द्या, पण आमचं मराठा समाजाचं कुणबी मराठाहून ओबीसी समावेश करून घ्यावा. त्यासाठी घटना दुरुस्ती करून घेऊन ह्यामध्ये आमच्या बांधवांना याचा लाभ द्यावा. कारण ही आज अत्यंत ही म्हणजे अंत पाहू नये मराठा समाजाचा, ही कळकळीची विनंती समाजातून होत आहे. मोर्चे होत आहेत, पण अजून जर का यांनी वेळ लावला तर निश्चित हा समाज रस्त्यावर उठून उद्या कोणत्याही लोकप्रतिनिधीला दरवाजात उभं राहू देते की नाही अशी परिस्थिती निश्चित करणार. कारण समाज एकवटला तर कोणाचं काही खरं नाही. एवढे मराठा समाज मोठा असल्यामुळे ही भीती निश्चित सगळ्या राज्यकर्त्यांनी आत्ताच लक्षात घेऊन या समाजाची मागणी पूर्ण करावी आणि ओबीसी प्रवर्गातूनच मराठा समाजाला मागणी पूर्ण करावी आणि लाभ द्यावा अशी मी माझं मत मांडते. ओबीसी प्रवर्गामधूनच आरक्षण द्यावं असं माझी महापौर मॅडमचं म्हणणं आहे. मॅडम धन्यवाद. आपल्याकडे काय प्लॅन आहे, पुढं काय करता येईल? जर हे आरक्षण नाही मिळालं तर आपण परत एक शतक वाट पाहणार का, एक दशक वाट पाहणार का, पटकन काहीतरी अर्जंट कारवाई करणार? आपल्याला काय वाटतं? प्रथम आता मी मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका मांडली की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही, खरं तर आपल्या चॅनल मार्फत मी मुख्यमंत्र्याचा जाहीर निषेध करतो. त्यानंतर सारखीच भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा आली आणि त्याबरोबरीलाच काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा तीच भूमिका घेतली की ओबीसींचं नका. तर मराठ्यांची सुद्धा भूमिका यांना एकच सांगतो की येणाऱ्या काळात मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस, त्यांनी शिंदे गटाच्या तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी सर्वांच्या लोकप्रतिनिधींच्या गाड्यांचे विमे रिन्यू करून घ्यावेत आणि स्वतःचे सुद्धा विमे काढून घ्यावेत. येणाऱ्या काळात मराठे हे मतदारसंघात तुम्हाला फिरू देणार नाहीत. ते भाजपचे असतील आमदार, खासदार असतील, लोकप्रतिनिधीला सत्तेत असतील आणि विरोधातील सुद्धा, आम्हाला भीक नकोय पण कुत्र आवरा तुमचं, ही भूमिका मराठ्यांची राहील. येणाऱ्या काळात तुम्ही तुमचे जे असे बगल देण्याचे जे प्रयत्न आहेत, ओबीसी आरक्षण असो यांच्या हातून द्यायचं नाही, सेपरेट बी द्यायचं नाही, आम्हाला कशाच प्रकारे जर चॉकलेट द्यायची असेल तर मुख्यमंत्र्याला आपल्या चॅनल मार्फत विचारू शकतो की तुम्ही जरांगे पाटलाला का तुमच्या मुलींची पत्रिका द्यायला गेला होतात का? हे असे जर चॉकलेट द्यायचे धंदे असतील आणि उभा महाराष्ट्र पेटलेला असताना हा मराठा आरक्षण काल उद्भवलेला प्रश्न नाही, 40-50 वर्षाची भूमिका आहे आणि तुम्ही 50 दिवसात चॉकलेट देऊन जर मराठ्याला जात असाल तर आपल्या चॅनल मार्फत त्यांना उघड मी आव्हान देतो की येणाऱ्या काळात तुमच्या गाडीचेच नव्हे तुमचे सुद्धा इन्शुरन्स काढून घ्या. शिंदे गटात असतील, भाजप असतील आणि विरोधी पक्षातील विजयी वडेट्टीवारला सुद्धा सांगतो आपल्या चॅनल मार्फत की तुम्हाला उघड जर मराठ्यांच्या बाजूने थांबता आलं तर ठीक आहे थांबा, नसेल तर आमची चेष्टा करण्याचा प्रयत्न करीत असतील तर तुमच्या गाडीचे आणि तुमच्या आमदाराचे सुद्धा इन्शुरन्स काढून घ्या. पुढचा प्रश्न मी घेऊन आलोय की नेमकं आता महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं नेतृत्व कोणाच्या हाती आहे आणि कोण ह्याला न्याय देऊ शकतं? पक्ष आपण करून पाहिले, पक्ष बदलताना पाहिले, रातोरात पुरोगामी असणारे नेते प्रतिगामी झाले, प्रतिगाम्याला अचानकच पुरोगामित्वाचे डोहाळे देखील येताना आपण पाहिलं. तर नवीन प्रश्न असा तयार होतो की बाबा आता हे नेमकं कोणाकडे असेल की बाबा कोण आपल्याला न्याय देऊ शकतं? राज्यामध्ये असा नेता आहे का आता हा लढा सामान्य नागरिकांनाच लढावा लागेल? आपली काय भूमिका आहे? सर्वप्रथम मी राजमुद्रा न्यूज चॅनलचे स्वागत करतोय. त्यांनी एका चांगल्या विषयाला चर्चेसाठी सुरुवात केलेली आहे. मी प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर जाधव, छावा मराठा संघटना महाराष्ट्र. सरांनी एक सुंदर प्रश्न उपस्थित केला आहे. मला असं म्हणायचं आहे की मी थोडंसं आरक्षणावर बोलतोय की मराठवाड्याचं आरक्षण आणि संपूर्ण महाराष्ट्राचं आरक्षण हा एक प्रश्न, आता दोन प्रश्न नव्याने निर्माण झालेले आहेत. आता मोरे सरांनी स्पष्ट केल्याप्रमाणे हैदराबाद संस्थानामध्ये जे काही कानडी, तेलुगू आणि मराठी भाषिक जनता होती, या सर्व
जनतेला जेव्हा आम्ही विभाजन झालं त्या सर्व जनतेचं विभाजन झाल्यानंतर तेलंगणाच्या लोकांना, कर्नाटकाच्या लोकांना ओबीसीचं आरक्षण दिलं, पण महाराष्ट्र सरकारने आम्ही विनाअट महाराष्ट्रात सामील झाल्यानंतर सुद्धा आम्हाला कुठल्याही आरक्षणामध्ये सामील केले नाही. आता जी लढाई आहे सध्या जारंगे पाटलाच्या निमित्ताने जी आम्ही लढाई लढतो आहोत, कारण सरकारकडे 2 प्रश्न आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण सरकार देऊ शकत नाही, कारण आता सरकारनं हात वर केलेला आहे की हा प्रश्न आता सुप्रीम कोर्टामध्ये आहे. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागत नाही तो आम्ही देऊ शकत नाही. पण आता एक पर्याय असा आहे, तो पर्याय म्हणजे की मराठवाड्यातल्या मराठ्यांना तेलंगणा आणि कर्नाटकाच्या धर्तीवर आरक्षण देता येऊ शकतं. याबाबतची याचिका छावा मराठा संघटनेचे किशोरभाऊ चव्हाण यांनी बऱ्याच दिवसापासून सुप्रीम कोर्ट हायकोर्टामध्ये टाकलेली आहे. पण दुर्दैव असं आहे की आम्ही सर्वांना सांगतो की ही याचिका दाखल केलेली आहे, या याचिकेसाठी आम्हाला चांगले लॉयर द्या, पण कोणत्याही राजकीय पक्षांनी त्यासाठी पुढाकार घेतलेला नाही आहे. पण आज जरंगे पाटलांची जी भूमिका आहे की एका GR मध्ये जे काही मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं, कारण जसं आता चर्चा होत असताना असं म्हणलं की लिंगायत समाजाची कुठलीही मागणी नसताना त्यांना ओबीसी मध्ये दाखल केलं गेलं. आता अशीच अवस्था एका GRने म्हणजे कुठल्याही अधिवेशन घ्यायची आवश्यकता नाहीये. सरकारने जर मनात आणलं तर मराठवाड्यातल्या म्हणजे महाराष्ट्राचं म्हणत नाही, मराठवाड्यातल्या मराठ्यांना एका GRवर आपल्याला इथे ओबीसी समाजाचं आरक्षण मिळू शकतं. ही नैसर्गिक मागणी ही सातत्याने मराठवाड्यातून लावून धरली जाते. मात्र त्याचा जनाधार म्हणून आता जरंगे पाटलाच्या निमित्ताने ही भूमिका अधिक उग्र झालेली आहे. पण आता सर जसं म्हणाले की आता नेतृत्व लोकांच्या हाती नाही तर जनतेच्या हातामध्ये नेतृत्व आलं पाहिजे, कारण या देशाची जनता ही सुप्रीम आहे. भारतीय संविधानाने या जनतेच्या हातामध्ये एका मतदानाच्या माध्यमातून संपूर्ण व्यवस्थेचं सुप्रीम नेतृत्व दिलेलं आहे. पण आम्ही मात्र या नेतृत्वाकडे भुललो आहोत. म्हणून आज आपली शक्ती जी आहे की या निमित्ताने आम्हाला या संपूर्ण राजकीय लोकांचे जे धूर्तपणा आहे त्या धूर्तपणाच्या विरोधामध्ये संघटित होऊन की जे न्याय मागणी आहे त्यांचं उत्तरदायित्व काय आहे ते त्यांना दाखवायचं असेल तर आम्हाला सुद्धा आता नेतृत्व करण्यासाठी म्हणून माझी एक विनंती आहे की आता प्रत्येकाने मी सुद्धा निवडणूक लढवणार आहे हे नारा घेऊन जर आपण पुढे उतरलो तर या प्रस्थापित राजकीय लोकांना कुठेतरी आळा बसल्याशिवाय राहणार नाही. दुसरा प्रश्न मी घेऊन येतोय की लोकप्रतिनिधी सत्तेमध्ये जेव्हा असतात तेव्हा गाजर दाखवतात आरक्षण देतो म्हणून, आणि बऱ्याच वेळा तेच विरोधी पक्षात गेलं की आंदोलनामध्ये पहिल्या सीटवर तेच असतात. तर हे मागील 1990 पासून आपण पाहतोय. 90 नंतर 2000 आलं, 2010 गेलं, 20 गेलं, आज 23 मध्ये आपण आलोय. जे मुलं 5वी 6वीला होते ते आज आजी आजोबा होण्याच्या वेळेमध्ये आलेले आहेत, तरी पण आरक्षणाचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. तर लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर आपलं काय मत आपण सांगावं. जय जिजाऊ. माझं नाव आहे रमेश पवार. मी मराठा सेवा संघाचा जिल्हा सचिव आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी 1984 पासूनची नसून ही साधारणतः 1970 पासूनची ही मागणी आहे. जर बोलायचं झालं तर आज मराठा आरक्षण हा विषय राजकीय मुद्दा झालेला आहे. प्रमुख 4 पक्षांनी सत्ता भोगलेली आहे, परंतु या 4ही पक्षांच्या नेतृत्वाने आजपर्यंत मराठ्यांच्या पदरात पडावं असं ठोस काही काम केलेलं नाही. मागच्या अनेक वर्षापासून ही मागणी आहे आणि मराठा समाज हा महाराष्ट्रातला आहे. या देशामध्ये या ठिकाणी संविधानिक चौकटीमध्ये आरक्षण फक्त SC, ST आणि OBC या 3 कॅटेगरीमध्ये आरक्षण बसते. इंदिरा साहनीचा जो खटला आहे साधारणतः 1995चा, त्या खटल्याच्या निर्णयानंतर या ठिकाणी महाराष्ट्रातले जे आरक्षणाची मर्यादा आहे ते 49% बॅन केलेली आहे. मग आज महाराष्ट्रामध्ये 49%च्या पुढे जाऊन आज 52% महाराष्ट्रामध्ये आरक्षण चालू आहे. मग हे जे 49% जी बॅन असताना जे वाढलेलं 3% आरक्षण आहे हे असंविधानिक आरक्षण आहे. हे जे 3% याचा लाभ ज्या काही जातींना देत आहेत त्या जातीबद्दल आमचं काही दुमत असण्याचं कारण नाही. त्यांना मिळालं पाहिजे त्याबद्दल आमचं काही मत नाही, परंतु त्यांच्या समेत आम्हाला मिळालं पाहिजे. जेव्हा मराठ्यांना आरक्षण देण्याचा विषय येतो तेव्हा इंदिरा साहनीचा खटला पुढे केला जातो. त्या कायद्याची भाषा या ठिकाणी मराठा समाजासमोर ठेवली जाते. 49%चा बॅन या ठिकाणी सांगितला जातो. मग जेव्हा आघाडीचं सरकार होतं या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं, तेव्हा जेव्हा नारायण रावने म्हणजे मराठा समाजाची जी मागणी होती मुख्य जनरेटा होता, त्या जनरेट्याच्या समोर या ठिकाणी नारायण राणेंची त्या ठिकाणी जी समिती गठीत केली आणि त्या समितीनं अगदी घाई गडबडीमध्ये या ठिकाणी आघाडी सरकारनं मराठा समाजाला 2014मध्ये या ठिकाणी ESBCमधून आरक्षण दिलं, परंतु ते पुढे जाऊन कायद्याच्या चौकटीमध्ये ते आरक्षण टिकलं नाही आणि मराठा समाजाची फसवणूक झाली. म्हणजे सांगायचं म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही त्या ठिकाणी फसवणूक झालीच. मग एवढी मोठी तीव्र भावना असताना त्या ठिकाणी जेव्हा युतीचं सरकार मग BJP आणि शिवसेनेनं त्या ठिकाणी
जे आरक्षण दिलं 2018मध्ये ते SC-BCचं जे आरक्षण 13% आणि 16%, ते जे आरक्षण दिलं ते पुन्हा जाऊन कायद्याच्या चौकटीत अडकलं आणि उच्च न्यायालयामध्ये त्याच्या विरोधामध्ये अनेक याचिका पडल्या आणि पडल्यानंतर ते आरक्षण त्या ठिकाणी वैध ठरलं आणि पुढे जाऊन ते सुप्रीम कोर्टात त्याला आव्हान देण्यात आल्यानंतर ते अवैध ठरलं. आता भावना आमची अशी आहे, एक सामान्य मराठा समाजांची भावना, जे आमच्या समाजातले जे लोकप्रतिनिधी आहेत, कारण महाराष्ट्रामध्ये साधारणतः 32% हा मराठा समाज आहे आणि चारही पक्षामध्ये आमचा समाज हा नेतृत्व करतो आहे, परंतु ही नेतृत्व करणारी जी मंडळी आहेत त्यांना एक सामान्य मराठा म्हणून या मराठा समाजाच्या भावना मी त्यांच्यापर्यंत आपल्या माध्यमातून या ठिकाणी एक विनंती करणार आहे. परंतु आता तर मराठ्यांच्या पदरामध्ये या ठिकाणी निश्चित आरक्षण मिळालं पाहिजे. परत एकदा मराठा समाजाची फसवणूक होऊ नये, जशी 2014ला ESBC आणि नंतर 2018ला SC-BC अशी दोनदा फसवणूक झाली. आता तिसरी वेळ हे आहे मागणी. परंतु आता आमची विनंती आहे सरकारला, जे काही राज्यकर्ते आहेत या ठिकाणी, केंद्रामध्ये BJPचं सरकार आहे, राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे, या ठिकाणी माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना, उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, सन्मान्य अजितदादा पवार साहेबांना एक मराठा समाजाच्या या ठिकाणी एक मागणी करतो, मराठा समाजाकडून एक भावना व्यक्त करतो की आपण या ठिकाणी जोर लावावा आणि केंद्रामध्ये जे अधिवेशन चालू आहे, जे इंद्रासानीचं या ठिकाणी जे विषय समोर येतो सातत्यानं वारंवार, त्या ठिकाणी आपण सन्मान्य मोदी साहेबांना, देशाचे पंतप्रधानाकडे आपण साकडं घालावं. त्यांना मराठा समाजाच्या भावना, येथील आंदोलन तीव्रता ही त्यांच्या लक्षात आणून द्यावी आणि त्यांच्याकडे आपण मागणी करावी. आणि हे जे संसदेचं पार्लमेंटचं जे अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनामध्ये आपण कायदा करावा आणि कायदा करून या ठिकाणी 49% जी बॅन आहे, तामिळनाडूच्या राज्यामध्ये जसं 68% आरक्षण त्या ठिकाणी चालू आहे, तसं महाराष्ट्रामध्ये आपण वाढीव आरक्षण या ठिकाणी देण्यासाठी कायदा तयार करावा आणि मराठा समाजाला या ठिकाणी न्याय द्यावा. परंतु या ठिकाणी मराठा सेवा संघाची मागणी ही मागच्या 1990 पासून एकच आहे की मराठा समाज हा कुणबी आहे, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी एकच आहेत. ज्या पद्धतीनं या ठिकाणी इतर कुणब्यांना आरक्षण मिळतं, त्याच पद्धतीनं मराठवाड्यातल्या सरसगट मराठ्यांना नव्हे तर महाराष्ट्रातल्या सरसगट मराठ्यांना या ठिकाणी सरसगट आपण OBCमध्ये समावेश करावा अशी आमची मुख्य मागणी आहे. परंतु या ठिकाणी जी OBCला फडणवीस साहेबांनी कालच्या परवा दिवशीच्या स्टेटमेंटमध्ये OBCच्या आरक्षणामध्ये ते म्हणाले की आम्ही OBCच्या आरक्षणावर कुठेही गदा येऊ देणार नाही किंवा त्यांच्यामध्ये आम्ही त्या आरक्षणामध्ये कोणाला वाटेकरी होऊ देणार नाही. परंतु आपण वाटेकरी होऊ देऊ नका, OBCवर अन्याय करा अशी सुद्धा मराठा समाजाची अजिबात भावना नाही. माझं OBCच्या नेत्यांना सांगणं आहे, मराठा समाज आपल्या हक्कासाठी लढतो आहे किंवा तुमच्या ताटातला आम्हाला हिसकावून घ्यायचं नाही, परंतु या ठिकाणी OBCमध्ये आपण वाढीव मर्यादा करावी, त्यासाठी कायदा करावा. तुमचा लाभ तुम्हाला या ठिकाणी मिळालाच पाहिजे, तुमच्या समेत आम्हालाही मिळावं अशी आमची मुख्य मागणी मराठा समाजाची आहे. आणि लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी आपापल्या नेतृत्वाकडं आणि त्या सभागृहामध्ये, मग महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये आणि देशाच्या लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये हा मराठा समाजाच्या बद्दल किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायमचा प्रश्न सुटावा यासाठी आपण तिथे मागणी करावी आणि मागणी लावून धरावी. ही भावना मी या ठिकाणी समस्त सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी मागणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. दुसरा नवीन प्रश्न मी घेऊन आलोय. नवीन प्रश्न असा आहे की मराठा आरक्षणावर आपली भूमिका काय. आपल्याकडे एक नवीन गेस्ट आले, ते सांगतील. सांगा. या ठिकाणी मराठा, आपलं नाव काय सर? भूषण जोशी. हां, की असं आहे की भारतीय जनता पार्टीचे मागे नेते श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रत्येक समाजाला 10% आरक्षण दिलं होतं. हे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं असल्यामुळे हे सगळं वातावरण चिघळलं आहे. आणि त्यानंतर माझी अशी भूमिका आहे की ही कोणतंही जरी सरकार असलं तर या सरकारने सगळ्या समाजाला एकसारखं आरक्षण दिलं पाहिजे. बस. सगळ्या समाजाला एकसारखं आरक्षण दिलं पाहिजे असं भाजपाचे जोशी साहेबांचं म्हणणं आहे. पुढचा एक प्रश्न मी घेऊन आलोय की जरांगे पाटलांनी उपोषण मागं घेतलं, तसंच दत्ता पाटील हडसणीकर यांनी सुद्धा नांदेडमधून उपोषण मागं घेतलं होतं. तर आपल्याला काय वाटतं की सरकार ह्या उपोषणकर्त्यांना न्याय देईल का किंवा समाजाला न्याय देईल का? आपल्याला काय वाटतं? सरकार यांना न्याय देईल की नाही माहीत नाही,
पण मागच्या बऱ्याच दिवसापासून जरांगे पाटील असो की दत्ता पाटील असो यांच्या माध्यमातून जे समाजासाठी उपोषण चालू होतं ते उपोषण मोडीत काढण्यासाठी या राज्य सरकारनं खरी ताकद लावली, पण या मागच्या काळामध्ये मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कुठलाही ठोस भूमिका न घेतल्यामुळं आज ही मराठा समाजावर आलेली वेळ आहे आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा रस्त्यावर उतरला आहे. आणि इथून पुढच्या काळात जर अशीच आंदोलनं तुम्ही जर चिरडीत गेलात तर इथून पुढच्या काळात तुम्हाला सुद्धा ही जनता रस्त्यावर फिरू देणार नाही. शैक्षणिक विषयातला एक प्रश्न घेऊन आलोय की बाबा नेमकं आरक्षण राज्य शासन देऊ शकतं, केंद्र शासन देऊ शकतं, सुप्रीम कोर्ट देऊ शकतं का मागासवर्ग आयोग देऊ शकतो. तर मी कल्याणकर सरांना एक प्रश्न घेऊन आलोय की आरक्षण नेमकं केंद्राकडे अडकलेलं आहे की राज्याकडे अडकलं, आपली भूमिका काय? जय जिजाऊ, हे आरक्षण राज्य सरकारकडं आणि केंद्र सरकार सुद्धा अडकलेलं आहे आणि त्यासाठी केंद्राकडं असा प्रकारचा एक आता विशेष अधिवेशन बोलवलं. या अधिवेशनामध्ये जर असा निर्णय झाला तर आज आरक्षण आपल्याला भेटू शकतं. समजा केंद्र शासनाने आरक्षण देण्याला दिरंगाई केली, कारण ते रात्री 8 वाजता एक संसदीय अधिवेशन झालं, दोन्ही सभागृहाची मीटिंग झाली, त्यामध्ये 8 वाजता फक्त 5 मिनिटांमध्ये 10% EWS आरक्षण देण्यात आलं. अर्थातच 50%ची मर्यादा तिथं सुद्धा ब्रेक झाली. तेच केंद्र सरकार EWS मध्ये मराठ्यांना केंद्रात येऊ देत नाही आणि तुमचं प्रकरण महाराष्ट्रात प्रलंबित आहे म्हणून ACBC पण आरक्षण देत नाही. म्हणजे तटस्थ भूमिका आहे. मग नेमकं आपण ओपन मधून आहोत, ACBC मधून आहोत की OBC मधून आहे, इथं कन्फ्यूज आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये मागच्या 3 वर्षात 50 पेक्षा जास्त तरुणांनी आत्महत्या केल्यात. त्यामुळे नवीन एक प्रश्न तयार होतो की शासनाची जी भूमिका आहे आरक्षण देण्याची किंवा कोर्टाची आहे ती EWSला जशी फास्ट देण्यात आली, जलद गतीने देण्यात आली, ती मराठा समाजाच्या बाबतीमध्ये जलद गतीने का होत नाही, आपल्याला काय वाटतं? सर मी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष परमेश्वर पाटील. तर मुळात सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण पाहिली की आपण सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये एक वाक्य सांगितले की बाबा आरक्षणाची मागणी जी 84 पासून सुरुवात झाली, पण मला सर्वात महत्त्वाची गोष्ट ही म्हणायची आहे की आरक्षणाची मागणी 15 ऑगस्ट 1947 साली देश स्वातंत्र्य झाला. 1950 साली देशाला प्रजासत्ताक लागू झालं. देशामध्ये संविधानाचा स्वीकार केला गेला. मग संविधानाचा स्वीकार केला गेला त्यावेळेस सर्वात महत्त्वाची भूमिका ही आपल्याला पाहिजे असेल तर OBC, SC आणि ST या तीनही आरक्षणाच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये सांगितलं होतं की भारत देश जातीतीच्या उतरंडीमध्ये रचला गेलेला आहे आणि जोपर्यंत शेवटच्या घटकाचा विकास होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने या देशाची प्रगती होणार नाही. मग या सगळ्या गोष्टीचा विचार केला. 1953 साली कालेलकर आयोग स्थापन झाला. 55 साली त्यांनी त्यांच्या शिफारशी मांडल्या. कालेलकर अध्यक्षांनीच आयोगाला विरोध केला. त्याच्यानंतर 1979 मध्ये मंडल आयोग स्थापन केला. मंडल आयोगाने 1990 साली शिफारशी मांडल्या. शिफारशी मांडल्याच्या नंतर जो महाराष्ट्रामध्ये 3743 जाती ज्या देशामध्ये आरक्षणासंदर्भात ज्या OBC प्रवर्गामध्ये घेतल्या गेल्या त्याच्यामध्ये 247 जाती महाराष्ट्रामध्ये होत्या. त्याच्यामध्ये 43वा क्रमांक OBCचा होता. तर सुरुवातीपासून जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं सर्वात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की तुकाराम महाराजांनी सांगितलं की बरे झालो देवा कुणबी झालो नाहीतर दंबी जास्त मेलो. त्याच्यानंतर राजर्षी शाहू महाराजांना कुणबटनाचा राजा म्हटलं जायचं आणि टिळकांनी ठोस भूमिका महाराष्ट्रामध्ये लोकांना सांगितली की हे कुणबट देशाच्या काउन्सिलमध्ये जाऊन काय नांगर हाकणार आहेत का. मग या सर्व गोष्टीचा विचार केला तर खऱ्या अर्थानं मराठा समाज हा सुरुवातीपासून कुणबी आहे. माझा बाप का त्यावेळेस पंतप्रधान नव्हता, माझा बाप का त्यावेळेस कलेक्टर नव्हता किंवा कुठल्या प्रशासनामध्ये नव्हता. संबंध महाराष्ट्रामधला मराठा समाज आजही पाहिलं आपण तर संबंध महाराष्ट्रामधला मराठा समाज कुणबी आहे, शेती कसतो आणि ते सर्व एकच रोटीबेटीवर आहे, सर्व संबंध आहेत. या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षणाची भूमिका खऱ्या अर्थानं दिली पाहिजे. बरं, एक नवीन प्रश्न तयार होतो. आपण नांदेड जिल्ह्यामध्ये चर्चा करत असल्यामुळे नांदेड शहर सोडून बाकी सगळीकडे साखळी उपोषण होताना दिसते. राज्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये आपण दिसतोय. तर हा प्रकार नांदेडमध्ये का घडत नाही, डॉक्टर साहेब आपल्याला काय वाटते, आपण सांगावं? मी डॉक्टर दत्ता मोरे, भारत राष्ट्र समितीचा कार्यकर्ता आहे आणि एक मराठा समाज बांधव आहे. सर्वप्रथम देवराय हा आमचा जो समाज बांधवांनी आत्महत्या केली त्याला मी इथं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि विनंती करतो की समाजातल्या कोणत्याही तरुणांनी असं कठोर पाऊल उचलू नये. आपण एकत्रित लढूया, एकत्रित जिंकूया. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वारसा आहे तो आपल्याला चालवायचा आहे. स्पष्ट अशी भूमिका आहे की सर्व राजकीय पक्षांना माझी एक विनंती आहे की मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा राजकीय प्रश्न नसून हा सामाजिक प्रश्न आहे. त्याला सामाजिक दृष्टिकोनातून पाहूनच सोडवावं लागेल.
राज्य सरकार केंद्राकडे टोलवाटोली करतं, केंद्र सरकार राज्य सरकारकडे टोलवाटोली करतं. केंद्र सरकारकडे 50% मर्यादा वाढवून देण्याचे अधिकार आहेत. जर केंद्र सरकारना शक्य नसेल तर तो अधिकार त्यांनी राज्य सरकारला द्यावा. इथलं राज्य सरकार सक्षमपणे मराठा समाजाचं आरक्षण हे करण्यामध्ये हे करेल. कारण देशातले जवळपास 8 असे राज्य आहेत जिथे आरक्षणाचा प्रश्न हा प्रचंड ज्वलंत झालेला आहे. त्याच्यामुळे राज्य सरकारकडे जर हा आरक्षणाचा प्रश्न जर देण्यात आला तर राज्य सरकार तिथल्या असंतोषाचा अभ्यास करून प्रत्येक समाजाला एक आरक्षणाची विभागणी करून देईल. आणि जर तसं नसेल तर केंद्र सरकारने इकॉनॉमिकली विकर सेक्शनला न मागता, कोणतेही आंदोलन न होता, रक्ताचा एक थेंबसुद्धा न सांडता EWSचं आरक्षण जाहीर केलं. त्या पद्धतीनं मराठा समाजाला केंद्र सरकारने ताबडतोब हे आरक्षण दिलं पाहिजे. मनोज जरांगे पाटलांनी जी 58 मोर्चांची जी उदासीनता आली होती त्याला पुनर्जीवित करण्याचं काम केलं. दत्ता पाटील हडसणीकर असतील, 50 मराठा बांधव शहीद झालेले आहेत. याचा कुठेतरी मराठावादी होऊन मराठा समाजाच्या राजकीय नेत्यांनी विचार करण्याची गरज आहे. मराठा समाजातले जर नेते एकत्रित झाले तर इतर समाजातले नेते त्यांच्या मागे आल्याशिवाय राहणार नाहीत, अशी माझी इथे स्पष्ट भूमिका आहे. तेलंगणामध्ये बॅकवर्ड क्लास म्हणून मराठ्यांना जर आरक्षण मिळत असेल, तेलंगणामध्ये आपले रोटीबेटी व्यवहार आहेत, विदर्भामध्ये आपले रोटीबेटी व्यवहार आहेत, मग मराठवाड्यातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि काही प्रमाणात खानदेशातल्या मराठ्यांनाच का वेगळी चाळणी लावल्या जाते, हा एक ज्वलंत प्रश्न इथल्या तरुणांना पडलेला आहे. त्यामुळे सर्व समाजाच्या मराठा नेत्यांनी एकत्रितपणे येऊन सर्व पक्षाच्या मराठा आरक्षणाचा हा प्रश्न राजकीय मुद्दा न बनता, वोट बँक पॉलिटिक्स म्हणून न पाहता मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी सोडवला पाहिजे. नारायण राणे समिती स्थापन केली, ते नारायण राणे आज एक वेगळी भूमिका मांडताना दिसतात. ही खरी तर फार खेदजनक बाब आहे. छगन भुजबळांनी कधी ओबीसी समाजाला दुटप्पी अशी भूमिका घेतलेली नाही किंवा ओबीसीच्या नेत्यांनी घेतली नाही. मग मराठांच्या नेत्यांनी जेव्हा अशी भूमिका घेतात ही खरं तर दुर्दैवी घटना आहे. असे आपण राजकीय नेत्यांनी आपल्या समाजाच्या न करता एकत्रितपणे येऊन हा प्रश्न सोडवावा अशी मी सर्व पक्षीय नेत्यांना विनंती करतो आणि ते थांबतो. मागच्या वर्षी आपण पाहिलं की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना फुटली, नंतर राष्ट्रवादी देखील फुटली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मग महाराष्ट्राचे आमदार गुजरात येथे गेले, सुरतवरून मग स्पेशल विमान बोलवण्यात आलं आणि ते गुवाहाटीला गेले. नंतर आपण सगळं ओके देखील पाहिलं. त्यानंतर ते गोव्यामध्ये आले आणि नंतर येऊन त्यांनी सरकार स्थापन केलं. अर्थातच 288 आमदारापैकी 250 आमदार जवळपास मराठा आहेत. आणि मग हे 250 आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जसे फुटून सरकार स्थापन करू शकतात, असेच हे मराठा आरक्षण का आणू शकत नाही? आपल्याला काय वाटतं, असं मी महिलांमध्ये येऊन विचारतो, आपल्याला काय वाटतं ही भूमिका कशी आहे की सरकार स्थापन करण्यासाठी आमदार फुटतात आणि सगळं सोडून देतात, जुने संबंध देखील सोडतात आणि मग मराठा आरक्षणाच्या वेळी सगळे गप असतात. आजही एका मराठा बांधवानं आत्महत्या केली, तिथं कोणताही सरकारमधला आमदार आज दिसला नाही. माझी आजी आले, काही पदाधिकारी आले, तर आपली काय भूमिका आहे मॅडम सांगा. सर्वप्रथम आरक्षण हा एक सामाजिक प्रश्न आहे. आताच आमच्या एका बांधवानी म्हटलंय, लोकप्रतिनिधी जनतेसाठी असतात, कारण जनतेचीच ते चाकर असतात. पण आधुनिक काळात लोकप्रतिनिधी जनतेच्या चाकरीऐवजी स्वतःचा स्वार्थ साधण्यात खूप मोठ्या प्रमाणात परांगत झालेले आढळून येतात. ज्यावेळेस फ्रेंच राज्यक्रांती झाली, त्या फ्रेंच राज्यक्रांतीचा जर आदर्श आमच्या समोर घेऊन मराठ्यांनी कुठली तरी क्रांती केली तर मात्र नक्की आम्हाला आरक्षण मिळेल. कारण फ्रेंचमध्ये राजा लुईनं जनतेवर अमानुष अन्याय अत्याचार केले होते. आमच्यावर अन्याय अत्याचार होत नाहीत. मराठा समाजाला जो मानवी हक्क आहे, 10 डिसेंबर 1948ला जी मानवी हक्काची सनद जागतिक स्तरावर सादर झाली आणि त्याचा फायदा जगातल्या सर्व राष्ट्रांनी घेतला. आमचा राष्ट्र सुद्धा मानवी हक्काच्या तत्वावर चालणारा, संविधानाच्या माध्यमातून राज्य करणारा राष्ट्र असताना मराठ्यांच्या मानवी हक्काचं हनन मोठ्या प्रमाणात होते. कारण प्रत्येक व्यक्तीला, मग तो व्यक्ती कुठला का असना, कुठल्या जातीचा, धर्माचा, लिंगाचा, वंशाचा विचार न करता त्याला विकासाची समान संधी दिली पाहिजे. मग ही विकासाची समान संधी आमच्याच मराठा बांधवांना का भेटत नाही, हा एक मोठा गहन प्रश्न आहे. लोकप्रतिनिधीची भूमिका, मराठा समाजाचे जे आमदार आहेत, खासदार आहेत, ते ठामपणे भूमिका पार पाडत नाहीत. आमच्या वोट बँकचा वापर फक्त लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी करतात. याला सरळ सरळ मराठ्यांनी सरळ सरळ उत्तर दिलं पाहिजे की आम्ही आजपासून मतदान करणार नाही. मतदानाचा जर आम्ही बहिष्कार केला आणि तशा प्रकारची ताठर भूमिका, आजी जरांगे पाटलांनी ताठर भूमिका
जालन्यामध्ये घेतली होती ती भूमिका जर आम्ही येणाऱ्या निवडणुकामध्ये घेतली तर नक्की हे सरकार सळो की पळो होईल आणि आम्हाला याच्यातून काहीतरी कायदेशीर मार्ग भेटेल. कारण आत्महत्या स्वतःला संपवणं आणि स्वतःला इजा पोहोचवणं यातला मार्ग नाही. आज काहीतरी क्रांती घडवून आणायच्या क्रांत्या फक्त इतिहासात होत नाहीत तर वर्तमान समाजामध्ये सुद्धा आपल्याला क्रांती घडवून आणण्यासाठी मराठा समाजानं या लोकप्रतिनिधींना धडा शिकवला पाहिजे. जातीचं लेबल लावून जेव्हा येतात तर जातीचं लेबल लावून त्यांच्याकडे न बघता आमचा हक्क मानवी हक्काचं जतन कसं होईल या दृष्टिकोनातून जर मराठ्यांनी त्या गोष्टीकडे बघितलं तर नक्कीच आमच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द. अशी रोखठोक भूमिका सांगितलेली आहे. पुढचा एक नवीन प्रश्न तयार होतो की नेमकं आज मराठा आंदोलन भरकटलेलं दिसतंय, गोंधळलेलं दिसतंय. कुठला तरी केंद्रातला वकील एक थेरी सांगतोय, महाराष्ट्र राज्यातले काही विरोधी पक्षनेते वेगळे थेरी सांगतात, सरकारमध्ये जे होते विरोधी पक्षनेते होते ते पण नवीन नवीन थेरी सांगतात. अशा अनेक थेरी आज पुढे आल्यात आणि मग सामान्य जनता जी शेतकरी आहे, जो 12वीला शिकणारा विद्यार्थी आहे, जो आज MPSC UPSC देतोय, त्यांना नेमकी थेरी कोणती लागू पडेल? तर हा मी कायदेशीर प्रश्न घेऊन आलोय. तर आपल्याला काय वाटतं मॅडम, सांगावं आपण कोणती थेरी लागू पडेल? खरं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा हे एक राजकीय खेळी झालेली आहे आणि आपण बघितलं सुरुवातीला सरांनी पूर्ण प्रस्तावना मांडली आरक्षण कशा पद्धतीनं देण्यात आलं, कशा पद्धतीनं काढण्यात आलं. पण 2017 मध्ये ज्यावेळेस राज्याचं आरक्षण म्हणजे तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये आरक्षण ज्यावेळेस 50% कोटा पार केलेला होता तर त्यावेळेस केंद्र सरकारने हे आरक्षण काढून घेतलेलं आहे राज्य सरकारकडनं. मग आज जर आरक्षणाचा मुद्दा जो काही असेल किंवा आज जर आपण व्यवस्थितपणे विचार केला तर आरक्षण देण्याचा फायनल अधिकार हा केंद्र सरकारकडे येतो. मग मला असं वाटतं की इथले मुख्यमंत्री असतील किंवा इतर जे काही नेते असतील त्यांनी इथे येऊन महाराष्ट्रात येऊन आश्वासनं देण्यापेक्षा ते जर जाऊन प्रधानमंत्र्यांच्या पाया पडले की बाबा महाराष्ट्र पेटलाय, आमचे विद्यार्थी पेटले, विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आहे, तुम्ही काहीतरी ठोस निर्णय घ्या तरच आमच्या विद्यार्थ्यांना एक दिलासादायक काहीतरी ठोस निर्णय मिळेल. नाहीतर आधी संभ्रमात होते, आताही संभ्रमात आहे आणि भविष्यातही संभ्रमात राहतील अशीच अवस्था सध्या विद्यार्थ्यांची आहे. सर, एक नवीन मुद्दा मी आपल्याला परिचित करून देऊ शकतो की 2019ला 28 जूनमध्ये योगी आदित्यनाथ सरकारने 17 ओपनच्या जाती त्यांच्या राज्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये OBC मध्ये घेतल्या आणि हा लढा जवळपास 17 वर्ष त्यांच्या राज्यामध्ये चालला. सुरुवातीला मुख्यमंत्री मायावती होत्या, त्यानंतर अखिलेश यादव होते आणि नंतर योगी आदित्यनाथ. अशा जवळपास 17 वर्षामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पुरावे देऊन राज्यांनी त्यांना OBCचा दर्जा दिला. त्याचा इम्पेरिकल डाटा जो काही होता तो उत्तर प्रदेश सरकारने वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन रात्रभर त्या मिटिंगी चालायच्या, कधी कधी 2 दिवस अधिवेशनाचे सत्र चालायचे UPच्या विधानसभेमध्ये. त्या जाती मी आपल्याला सांगतो ज्या ओपनमधून आत्ता 2019च्या 28 जूनला त्या OBC मध्ये आल्यात. त्यामध्ये मित्र हो, पहिली जी आहे कास्ट आहे निषाद म्हणून आहे, नंतर बिंद आहे, नंतर मल्लाह आहे, त्यानंतर केवत आहे, कश्यप आहे, भार म्हणून एक जात आहे, धीवर आहे, त्यानंतर बतला म्हणून आहे, मौचा आहे, प्रजापती आहे, राजभर आहे, खक्कर म्हणून आहे, पोतार आहे, त्यानंतर दिमार आहे, मांझी म्हणून एक तिथली कास्ट आहे आणि तुनाहा म्हणून ह्या जाती आहेत. ह्या अतिशय दुर्गम भागात राहणाऱ्या जाती आहेत. यांच्यावर कुठलाही मतभेद नसताना मायावती वेगळ्या विचारधारेचं सरकार, समाजवादी पक्षाचं सरकार आणि आत्ताचं योगी आदित्यनाथाचं सरकार त्यांना त्यांच्या UP बिहारी बांधवांचं पडलेलं आहे, त्यांच्या हिंदी भाषिकांचं पडलेलं आहे. त्या अनुषंगाने त्यांनी केंद्राला शिफारस दिली. केंद्राच्या मंत्रिमंडळाने ॲज इट इज ती शिफारस स्वीकारली आणि 2019च्या जुलै महिन्यापासून तिथला समाज सर्व काही आरक्षण घेत आहे. तर यावरूनच माझा एक प्रश्न तयार होतो की आपल्या इथे पण हा लढा 1980-90 पासून चालू आहे आणि आज 2023 आलेला आहे. तर आपल्या इथेही वेगवेगळे सरकार आली गेली, वेगवेगळ्या विचारधारेची सरकारे आली. मग कुठेतरी फक्त एकच जात आपल्याला पाहिजे की बाबा OBC मध्ये आली पाहिजे, आपल्याला काय 17-18 जाती आपण घेऊन आलेलो नाहीत. तर इथे कुठेतरी प्रशासन जाणूनबुजून दिरंगाई करतं का? UPला वेगळं नाही देत आहे का आणि महाराष्ट्राला वेगळं नाही देत आहे का? सावत्रपणाची कुठे वागणूक मिळते का? हा प्रश्न मी आपल्याकडे घेऊन आले. मॅडम, आपलं काय मत आहे? जिजाऊ, मी सुचिता जोगदंड, सामाजिक कार्यकर्ता. निश्चितच हा सगळा जो प्रश्न आहे तो इच्छाशक्तीचा आहे, राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीचा आहे. कारण आपण जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या राज्यामध्ये आताही कॅपच्या बाहेर आरक्षण आहे, परंतु मराठा समाजाचा जेव्हा आरक्षणाचा प्रश्न येतो, बहुसंख्य असलेले मराठा आमदार असूनही
मराठ्यांचा प्रश्न मार्गी का लागत नाही, तर हा सरळ प्रश्न हा इच्छाशक्तीचा आहे. जोपर्यंत राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती होणार नाही, मग ती राज्य शासनाची असो की केंद्र सरकारची असो, या ठिकाणी राज्य शासनाच्या हातात जरी नसेल तरी राज्य सरकारचं कर्तव्य आहे की बाबा आपल्या राज्यातला बहुसंख्य समाज हा जो आज आरक्षणापासून वंचित आहे त्याला प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपल्याला केंद्राकडे मागणी करावी लागणार आहे. जोपर्यंत राज्य सरकार केंद्र मागासवर्गीय आयोगाकडे ही मागणी करणार नाही आणि केंद्रीय मागासवर्गीय आयोग राष्ट्रपतींकडे ही मागणी करणार नाही, तोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मार्गी लागणार नाही. आपण जर पाहायला गेलं तर 385 पेक्षा जास्त जाती या ओबीसी मध्ये कुठल्याही अहवाल सादर न करता यांचा समावेश केलेला आहे. मग ज्या राणी समिती झाली, त्यानंतर गायकवाड आयोग झाला, एवढे आयोग होऊन सुद्धा गायकवाड आयोगामध्ये मराठा समाज हा मागासलेला आहे हे न्यायालयाने सिद्ध केलेलं होतं. परंतु इंद्र साहनीच्या अहवालानंतर ती कॅपच्या बाहेर जात असल्यामुळे ते जरी अवैध ठरत असलं तरीही आज घडीला मराठा समाज हा ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या तितकाच मागास आहे हे न्यायालयाने मान्य केल्यानंतरही जर 385 इतर जाती ओबीसी मध्ये जर सामावल्या जात असतील विदाऊट अहवाल, तर मराठा समाज हा मागास आहे सिद्ध झाल्याच्या नंतर मराठा समाजाचा आपण ओबीसी मध्ये समावेश का करत नाही, तर याचा प्रश्नाचं उत्तर एकच आहे की या ठिकाणी राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती नाहीये. म्हणून हा सगळा खटाटोप गेली 30-35 वर्ष झालं मराठा आरक्षणाचं घोंगडं भिजत आहे. ते फक्त याच एका गोष्टीसाठी की ही बाब फक्त इच्छाशक्तीवर अवलंबून आहे आणि जोपर्यंत राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती प्रबळ होणार नाही, ते एका जाती बाहेर जाऊन एक आपला समाज जो मागास आहे असं म्हटलं जाते की राज्यघटनेमध्ये अशी तरतूद आहे की 10 वर्षानंतर एक समाज जर विकसित झाला तर त्याचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला प्रवाहामध्ये आणण्यासाठी आरक्षण दिलं जातं. परंतु आजच्या राज्यकर्त्यांची एवढी हिंमत नाहीये की त्यांनी ओबीसी समाजाचं आरक्षण, ओबीसी मध्ये ज्या जाती समाविष्ट आहेत त्या विकसित झालेल्या जातींचं आरक्षण काढून आज घडीला अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये समाजामध्ये वावरत असलेल्या मराठा समाजाला प्रवाहामध्ये आणण्यासाठी ओबीसी मध्ये समावेश करावा. राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे की ज्यांना आरक्षण मिळाले आहे त्यांचं पण बरंच दुखणं आहे. ओबीसी असेल, शेड्यूल ट्राईब असेल, शेड्यूल कास्ट असेल, राज्य शासनामध्ये जेव्हा एखादा कर्मचारी रिटायर होतो, सेवानिवृत्त होतो, तर तिथे क्लास 2ची किंवा क्लास 3ची जागा भरल्या जात नाही. बऱ्याच शाळेवर चित्रकलेचे शिक्षक सुद्धा हेडमास्टर होऊन डेप्युटेशनवर काम करताना दिसतात आणि 2017 नंतर नोकर भरती देखील झालेली नाही. आपण जर काही वर्षामध्ये जर एखाद्या आरक्षणाची मर्यादा पाळायला लागलो तर 10-10 वर्ष जर नोकर भरती नाही झाली तर तो समाज विकसित कसा होईल हा देखील नवीन मुद्दा तयार होतो. आणि त्या अनुषंगानेच आरक्षणाचा चर्चा चालूच आहे, परंतु शासन नोकर भरती देखील करत नाही आणि जे नोकर आहेत त्यांना पण आता डिस्क्वालिफाय करण्यात येते. BSNL मधून पण जवळपास 2.5 लाख लोकांचे राजीनामे BSNL कडून घेण्यात आले. आता 62,000 शाळा महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट होण्याच्या धर्तीवर आहेत. याशिवाय नवीन नोकर भरती ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर होणार आहे. जिथं 70,000 एखादा फुल टाइम कर्मचारी काम करतो तिथं 5 कर्मचारी आम्हाला मिळतील असं आताच काल केंद्रीय मंत्र्यांनी देखील वक्तव्य केलं आहे. तर याच अनुषंगाने एकीकडे नोकर भरती होत नाही आणि एकीकडे आपल्या आरक्षणाची मागणी देखील चालू आहे. तर यावर आपली काय भूमिका आहे सर, सांगावं. मी बालाजी सूर्यवंशी, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. पण आता आपण जो मुद्दा उपस्थित केला की नोकर भरती होत नाही, तर मागील 2-3 वर्षापूर्वी जो कोरोनाचा काळ आला होता, या काळामध्ये बऱ्याच प्रमाणात आपल्या देशामध्ये थोडीशी आर्थिक व्यवस्था ही डबघाईला गेलेली आहे आणि यामुळे कदाचित काही निर्णय देशहिताचे घ्यावे लागत असतील. आणि आपला जो मुख्य विषय आहे आरक्षणाविषयी, तर त्यासंबंधी मी 1-2 मिनिटात असं सांगू इच्छितो की आरक्षण मागणारा जो मराठा समाज आहे हा बहुतांश शेतीवर निर्भर आहे आणि शेती करणारा हा कुणबी असतो. याचे पुरावे तुकाराम महाराजाच्या काळापासून आहेत. तर त्यामुळं निश्चितच आपल्याला कुणबी या सिम्बॉल खाली मराठा समाज जो आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला याच्यामध्ये घेऊन आरक्षण हे लागू करायलाच पाहिजे. जसं आपल्या देशामध्ये आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब 1 नेशन 1 रॅशन 1 नेशन 1 इलेक्शन म्हणत आहे. देन 1 कास्ट वाय देअर फॅसिलिटीज आर सो वास्ट, हा एक समीकरण बनू शकतं. पण निश्चितच कुणबी या विशेषणाखाली मराठा समाजाला लागू करून याबद्दल मागील काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो आरक्षण मराठा समाजाला दिलं होतं, पण नंतर महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्याचा फॉलोअप व्यवस्थितरित्या झाला नाही. जसं आम्ही क्रिकेट मॅच पाहत असतो, एखाद्याच्या हातात
सपोज ज्याला आपण फॉलोअप घेण्यासाठी पुढे नेतृत्व दिलं, क्रिकेट खेळत असताना एखादा बॅट्समन तिथं बॅटिंगला जातो, तो धड आउटही होत नाही आणि रनही काढत नाही आणि मॅच हारून जातं. अशा प्रकारचं त्यावेळेस त्या नेतृत्वाने आपल्या मराठा समाजाबद्दल केलेलं आहे. तर आता जो जरांगे पाटलाच्या माध्यमातून जो आता हा मुद्दा फार म्हणजे असा तीव्रतेने उफाळून आलेला आहे, निश्चितच यावेळी आता निर्णय घेणं हे सरकारला किंवा केंद्र सरकारला मी म्हणेन बंधनकारक नाही, तर हे निश्चितच केंद्र सरकार आणि राज्य सरकार समन्वयानं हा निर्णय मराठ्यांच्या बाजूनं घेतीलच. पण त्यापूर्वी मी सांगतो की 1982-83च्या काळामध्ये अण्णासाहेब पाटलांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतल्याच्या नंतरही त्यावेळेसचं जे काही सरकार असेल त्यांनी याचा विचार देखील केला नाही. ते प्रस्थापित एक आमदार होते आणि जे शेतकऱ्यांची अवस्था, शेतीविषयक ठोस धोरणं आजपर्यंतही झाली नाहीत. मागील काळापासून जे 80% जे शेतकरी हा वर्ग डबघाईस आलेला आहे. आम्ही पाहतो की देशाच्या बाहेर शेती करणाऱ्यांसाठी वेगवेगळे यंत्रसामुग्री त्या ठिकाणी तयार झाली, पण आम्ही पाहतो की 5 ते 7 वर्षाच्या काळामध्ये ती यंत्रसामुग्री कुठं आता आपल्या देशामध्ये येत आहेत, त्याचा कुठंतरी शेतकऱ्यांना फायदा होत आहे. तर त्याप्रमाणे शेती आणि आरक्षण आणि मराठा समाज हे अत्यंत, या दोन्ही भूमिका या ठिकाणी शेतीविषयक आणि आरक्षणासंदर्भात केंद्र आणि राज्य शासन घेईलच, अशी या ठिकाणी एक सर्व जनतेमध्ये, मराठा समाजामध्ये एक आशा बळकावलेली आहे. सरांचं म्हणणं आहे की कोरोना काळामुळे नोकर भरती झाली नाही आणि देशाला किंवा सरकारला देशहिताचे निर्णय घ्यावे लागले. तर असे कोणते देशहिताचे निर्णय 2017 पासून घेण्यात आले, हा एक प्रश्न तयार होतो. दुसरी गोष्ट, कोरोना 2019 नाही 20 मध्ये आला होता. नोकर भरती 2017 पासून बंद आहे. मिलिटरीची शेवटची भरती 2016ला भोपाळ येथे झाली होती. 2016 नंतर आज 23 आहे, नंतर भरती झालेली नाहीये. आणि जे 23 वर्षाचे तरुण होते ते आज 2023 मध्ये ते 35 वर्षाचे झाले, ते डिस्क्वालिफाय झालेत. अर्थातच त्यांचं एज बार झालेलं आहे. आता त्यांनी काय करावं? आपण यांच्या उत्तराशी सहमत आहेत का? मी आपल्याला विचारतो, आपण सांगावं. मी संकेत पाटील, संभाजी ब्रिगेडचा या ठिकाणी विभागीय अध्यक्ष म्हणून आपल्यासमोर आलेला आहे. राजमुद्रा न्यूज चॅनलचे या ठिकाणी प्रथम अभिनंदन करतो की अशा पद्धतीचा ह्या विषयावर आपण संवाद घडून आणलात. ते या ठिकाणी आताच जो बेरोजगारीचा विषय झाला, मुळामध्ये मराठा बहुजन समाज या ठिकाणी शिक्षित व्हायला लागलेला आहे आणि तो शिक्षित झाल्यावर काय होईल आणि आमचं कसं होईल असा प्रश्न काही मंडळींना पडलेला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये या निवडणुका बंद करण्याचं, हे नोकर भरती बंद करण्याचं आणि अशा पद्धतीचं षडयंत्र या ठिकाणी चालू झालेलं आहे. कारण गेल्या अनेक वर्षाखाली आम्हाला सांगितलं गेलं होतं की उच्चतम शेती आणि कनिष्ठ अशी नोकरी आणि मध्यम हा व्यापार, अशा पद्धतीनं सांगितलं गेलं होतं. आणि पुन्हा एकदा त्याच वळणाकडे मराठा बहुजन समाज वळला पाहिजे म्हणून कुठंतरी नोकर भरती कमी करण्याचं, नोकर भरती बंद करण्याचं हे एक फार मोठं RSSची षडयंत्र या ठिकाणी आहे असं मला या ठिकाणी वाटतं. त्याचबरोबर या आधीच्या अनेक सरकारांनी वेगवेगळ्या भरत्या केल्या न केल्या या सगळ्या गोष्टी आहेत, पण कोरोना काळाचं कुठंतरी या विषयाचं कोरोना काळ म्हणून कुठंतरी भागभांडवल करणं ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. गेल्या अनेक दिवसापासून वेगवेगळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रात पुतळा करणं हा विषय असेल किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इंदू मिलमध्ये या ठिकाणी पुतळा करण्याचा विषय असेल, कुठंतरी बहुजन मराठा समाजाला भावनिकतेकडे वळवणे आणि या ठिकाणी मुलांना कुठंतरी दंगलीमध्ये या ठिकाणी त्यांचा वापर करणे, अशा पद्धतीचं काम करण्याचे या सरकारने या ठिकाणी काम केलेलं आहे. धन्यवाद. पुढचा प्रश्न तयार होतो की केंद्रात आणि राज्यामध्ये जे काही सरकार आलं होतं ते सरकार शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आलं होतं. तर त्या आशीर्वादाला घेऊन शिवराज्य किंवा शिवशाहीचं जे सुराज्य आहे हे आपल्याला दिसत आहे का? हा मी नवीन प्रश्न घेऊन आलोय. आपल्यापैकी कोणीही त्यावर मांडावं. जेव्हा आम्ही आदरणीय छत्रपती शिवरायांचा विचार करतो, छत्रपती शिवरायांच्या राज्यात एकही आत्महत्या झाल्या नव्हत्या शेतकऱ्यांच्या, आणि त्यांचं एक वाक्य मला नेहमी प्रेरणादायी ठरतं की सर्वास पोटास लावणे आहे. सर्वास पोटास लावणे आहे हा एकच क्वेश्चन आमच्या समोर आहे. बेरोजगारीचा आताच प्रश्न मानला गेला, नोकर भरती बंद आहे,
2017 पासून नाही, त्याच्या अगोदरपासून बंद आहे. त्याचबरोबर कोरोनाचा कालखंडाचं जे भांडवल बनवलं जात आहे, कोरोना कालखंडात कुठले लोकहिताचे राष्ट्रहिताचे निर्णय घेतले हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. स्वराज्यावर आक्रमण व्हायची त्या काळात छत्रपती शिवराय अगोदर जनतेच्या हिताचा, जनतेच्या पोटाचा आणि जनतेचा विचार करत होते. आमचे लाखो लोक कोरोना काळात उपासमारीनं आणि भयानक रोगानं मेले. त्यावेळेस हे शासन कुठं होतं हा सुद्धा आम्हा सर्वांना पडणारा प्रश्न आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाकडे सर्वांनी गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. आरक्षणाचा प्रश्न सामाजिक प्रश्न आहे आणि या सामाजिक प्रश्नाकडे जर डोळे झाकून जर विचार करत असेल सरकार, तर नक्कीच या सरकारला याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. कारण पुन्हा एकदा एका नव्या क्रांतीची सुरुवात महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. हे नक्की एक फलदायी आशादायक चित्र महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे. नक्कीच जनतेनं क्रांती घडवून आणली पाहिजे. मराठा क्रांती मोर्चे निघाले, 58 पेक्षा जास्त निघाले. त्यानंतर प्रत्येक भागामध्ये मोर्चे आहेत, प्रतिमोर्चे देखील आलेत. प्रतिमोर्चे काढणारा पण समाज जो आहे तो कुणबीच दिसतोय आपल्याला. कुठेही ओबीसी मधले इतर जाती जसं माळी आहे, धोबी आहे किंवा इतर समाज आहे ते मोर्चे काढताना दिसत नाही. तर नेमकं विदर्भातला मराठा आणि मराठवाड्यातला मराठा या दोघांमध्ये काय फरक आहे, आपल्याला काय वाटतं? मी तिरुपती पाटील, स्वराज्य संघटनेचा मावळा आहे. सर्वांना जय जिजाऊ. विदर्भातला मराठा आणि मराठवाड्यातला मराठा हा दोन्ही एकच मराठा आहे. या ठिकाणी आपण आताच म्हटलं रोटी बेटीचा व्यवहार करतो. कुणबी मराठा हा पहिल्यापासून कुणबी आहेच आपल्याकडे. कुणबी कशामुळे आहे? जे शेतीमधून जे पीक उगवून खातो तो कुणबी. तर मराठा हा शेतीवरच अवलंबून आहे. त्याच्यामुळे मराठवाड्यातला विदर्भातला एकच आहे मराठा. या ठिकाणी मी सर्वप्रथम सुदर्शन देवराय यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि मी एवढं सांगू इच्छितो की भावांनो, आपण आत्महत्या न करता लोकप्रतिनिधीच्या गाड्या फोडा, लोकप्रतिनिधीच्या घरासमोर आंदोलन करा, लोकप्रतिनिधींना बाहेर फिरण्यास मजाव करा आणि प्रत्येक गावागावामध्ये मतदानावर बहिष्कार टाकावा. आणि या एवढं सांगतो, थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. जुना प्रश्न परत एकदा घेऊन आलोय की थेरी कोणती, राज्यातून मिळेल का केंद्रातून मिळेल, कोर्टामधून मिळेल का मागासवर्ग आयोगाकडून मिळेल का केंद्र सरकारकडून मिळेल, राज्यसभेतून मिळेल का विधानसभेकडून मिळेल. बऱ्याच वेळा आमदारांच्या घरांना घेराव घालताना आपण पाहतोय. अनेक आमदारांवर समाज चिडताना देखील आपण पाहिलेलं आहे. तर आपल्या स्टुडिओमध्ये मराठा बांधवातर्फेच, सकल मराठा समाजातर्फेच ॲडव्होकेट देखील उपलब्ध आहेत. तर आपण मॅडमला विचारूया की कोणती थेरी मराठा आरक्षणाला फायदेशीर ठरेल, आपण भूमिका मांडावी. मी ॲडव्होकेट प्रियंका कैवारे. खरं तर कायद्यावरती माझा पूर्णतः विश्वास आहे, पण इथली कायदा सुव्यवस्था म्हणायला गेलं तर किंवा राजकीय खेळखंडी बघायला गेली तर राज्य सरकार केंद्र सरकारवर ढकलते, केंद्र सरकार राज्य सरकारवर ढकलते. ह्यांची इच्छाशक्ती नसल्यामुळे कायद्याकडे तर आपण नंतर चाललोय, पण अगोदर ह्यांची इच्छाशक्ती नाही आहे. ह्यांना कुठेतरी ह्यांची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे ढकल पास करत आहेत की ह्यांनी मी देणार नाहीये किंवा माझ्याने होणार नाहीये किंवा EWS द्वारे होईल, सरसकट करू शकणार नाहीये. पण आमचा समाज हा आर्थिक निकषावर शैक्षणिकरित्या आणि मागासलेला आहे. त्याच्यावरती आज कुठेतरी विचार करून मराठा आरक्षण नक्कीच हे मिळालं पाहिजे. आणि कायदा सुव्यवस्थेद्वारे बघायला गेलं तर नक्कीच कायद्यावर एवढा विश्वास आहे आणि नक्कीच मराठा आरक्षण हे मिळणारच आहे. प्रश्न तयार होतो की आताच मी भयांना प्रश्न विचारला होता तिरुपती दादांना की विदर्भातला मराठा आणि मराठवाड्यातला मराठा फरक आहे. खानदेशामध्ये जर आपण गेलो तर तिथं आपल्याला लेवा पाटील दिसतात, गुजर पाटील दिसतात, त्यांनाही आरक्षण आहे. एवढंच नाही तर आपण तुळजापूरला नेहमी जातो, पंढरपूरला पण जातो, अर्थातच आपलं कुलदैवत आहे जातो. तिथे मित्र हो ब्राह्मण समाजाला ओबीसीचं आरक्षण आहे. का असं व्हायचं की त्या काळामध्ये पूल नव्हते, रस्ते नव्हते. त्या काळामध्ये ब्राह्मण समाज देवाचा प्रसाद घेऊन बैलगाडीमध्ये भरून इतर जिल्ह्यांमध्ये फिरायला जायचा. आणि त्यांच्याकडे तसे पटवारी आणि त्या काळातले जे कोतवाल होते, पटवारी आणि कोतवालांकडे ते दाखले होते आणि त्या दाखल्यांच्या आधारावर त्यांची भटके विमुक्तमध्ये नोंद झालेली आहे. तर तुम्ही आपल्यापैकी कोणी असतील, आपले कार्यकर्ते त्या तालुक्यात असतील तर तुम्ही जाऊन कलेक्टरकडे, तहसीलदाराकडे माहिती काढा. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की ब्राह्मणांना देखील तिथं मागासवर्गामधून आरक्षण आहे. तर ही परिस्थिती त्या काळामध्ये कागदपत्र लिहिणाऱ्यांकडे होती. त्यांनी त्यांच्या सोयीची लिहिले आणि त्यांना ते मिळवलं.
आता आपला हा प्रश्न घेऊन आलोय परत की नेमका मराठा समाज जो विदर्भातला आहे आणि मराठवाड्यातला आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रातला आहे किंवा खानदेशातला आहे, आपले जे विभाग आहेत वेगवेगळे, तर आपलं काय मत आहे मॅडम, सांगावं. जय जिजाऊ. मी अरुणा जाधव, जिल्हाध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड नांदेड. मी या ठिकाणी सर्वप्रथम मराठा समाजातून आंदोलन करत असताना जे बांधव आमचे शहीद झाले त्या सगळ्यांना विनम्र अभिवादन करते. कारण एवढ्या सगळ्यांचा बळी गेल्यावर सुद्धा मराठा समाज अजूनही शांत आहे. आणि मागच्या काही काळामध्ये सरकारने जी मागणी केली होती, गायकवाड अहवालामध्ये सुद्धा मराठा समाज हा आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरलेला असताना देखील आजही आपल्याला इच्छाशक्ती ही सरकारची दिसत नाहीये. आणि या ठिकाणी विदर्भ आणि मराठवाडा यामध्ये रोटीपेटी व्यवहार चालत असताना देखील तिथला कुणबी आणि इथला कुणबी वेगळा कसा असू शकतो, असा आम्हाला सरकारला या ठिकाणी प्रश्न विचारावासा वाटतो. कारण आमचे जे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत ते स्वतः सन्माननीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब हे ओबीसी आरक्षणाचा लाभ मागच्या 30 वर्षापासून घेत आहेत. आणि त्यांची सातत्यपूर्ण रीतीने पहिलेपासून 1990 पासून जेव्हापासून मराठा सेवा संघाची निर्मिती झालेली आहे त्यावेळेसपासून मराठा समाजाचा त्यांनी जो अभ्यास केलेला आहे त्यामध्ये त्यांनी सरसकट मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळावं हीच मागणी सातत्यपूर्ण तेही करत आहेत. आणि आम्हालाही त्या दृष्टीनेच मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी. आणि आमची जी 58 आमचे जे जगप्रसिद्ध मोर्चे निघालेले आहेत त्याही मध्ये आमची मागणी तीच होती की ओबीसी मध्ये सरसकट महाराष्ट्राचे जेवढे काही मराठा आहेत, मग त्यामध्ये तुम्ही कुणबी समजा किंवा मराठा समजा, कुणबी मराठा हा तर आम्ही वेगळा समजतच नाही, एकच आहे. कारण तो मागच्या तुकाराम महाराजांच्या काळापासून तो वेगळा नाहीच आहे. कुणबी हा मराठा आहे, मराठा हा कुणबी आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये जर दुमत घालत असेल तर तो प्रश्न तुमचा आहे. पण केंद्र सरकार आणि राज्य सरकारनी आता या संवेदनशील विषयावर, हा सामाजिक प्रश्न आहे, संवेदनशील विषयावर विचार केलाच पाहिजे. आम्ही आमच्या समाज बांधवांकडे, वेगवेगळ्या पक्षातल्या समाज बांधवांकडे सुद्धा, प्रतिनिधींकडे हा प्रश्न नेहमीच आम्ही मांडत आलेले आहेत. पण त्यांनी कुठलेही ठोस निर्णय या बाबतीत अजूनही घेतलेला नाही. मग विदर्भातला कुणबी आणि मराठवाड्यातला कुणबी कसा काय वेगळा असू शकतो. तर मला या ठिकाणी विनम्रपणे मागणी करायची आहे की अजूनही आमचं आंदोलन हे शांततेतच चाललेलं आहे. आम्ही लोकशाहीची जाणीव आजही ठेवलेली आहे. आणि तरी तुम्ही जरांगे पाटील बंधूंच्या आंदोलनावर तुम्ही हल्ले करताय, म्हणजे तुम्हीच हुकुमशाहीची कुठेतरी वाटचाल करत आहात. मग त्याची वाटचाल करत असताना आम्ही त्याच पद्धतीने जर तुम्हाला उत्तर दिलं, कारण मराठा समाज हा खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहे याची जाणीव तुम्हालाही आहे, आणि आम्ही जर एकवटून त्याचा प्रतिकार केला तर तुमच्यावर काय परिस्थिती येईल हा तुम्ही विचार केला पाहिजे. आणि या येत्या काळामध्ये 100% तुम्हाला आम्हाला आरक्षण दिल्याशिवाय भाग नाही. आणि आम्ही तो वेगवेगळ्या पद्धतीने मागणी करून तो मिळवणारच आहोत. तर आम्ही विनंती करतोय आता, तर विनंती तुम्ही ऐकली पाहिजे असं मला वाटतं या ठिकाणी. आपण जरांगे पाटलांचं नाव घेतलं तर त्याच विषयावरून एक प्रश्न तयार होतो की सकाळी 8 वाजता जालन्यावरून पोलीस निघते आणि सोबत अनेक बंदुकी त्यांचा ताफा घेऊन जाते आणि सकाळी 10:30-11 वाजता हल्ला होतो. लहान मुलांना, महिलांना अमानुष मारहाण करण्यात येतं. 15-16 दिवसापासून उपोषण चालू होतं, परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. परंतु जशी मारहाण झाली तसं सगळीकडे सोशल मीडियावर ते प्रकरण व्हायरल झालं आणि अक्षरशः प्रशासनाला दखल घ्यावी लागली. प्रकरण दिल्लीपर्यंत पोहोचलं आणि सगळीकडे जोरात व्हायरल झालं. तर आपल्याला काय वाटतं, यामध्ये राज्य शासनाचा हात आहे का, का हे पूर्वनियोजित कट होतं, आपण सांगावं. जरांगे पाटील यांच्यावर जो हल्ला झाला त्या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जो एक कार्यक्रम राबवला जातो त्या कार्यक्रमाचं नाव आहे शासन आपल्या दारी. त्या शासन आपल्या दारी या हा कार्यक्रम दिनांक 8 ऑगस्ट रोजी त्या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये होणार होता. पण तो कार्यक्रम होण्याच्या अगोदर जरांगे पाटलांचं आंदोलन हे उठवायचं होतं. त्यामुळं या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला आदेश दिले की कोण्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन त्या ठिकाणी राहिलं नाही पाहिजे, हे उठलं पाहिजे आणि लागल ती ताकद लावा. त्या ठिकाणी वेळेवर
ते पोलीस प्रशासन तिथं पोहोचल्याच्या नंतर गाव हे शांततेनंच आंदोलन करत होतं. सर्व आंदोलक त्या ठिकाणी महिला असतील, छोटे छोटे मुलं असतील, वयोवृद्ध नागरिक असतील, हे सर्वजण त्या ठिकाणी बसलेले होते. पण त्या ठिकाणी हे आंदोलन मोडीत काढायचं होतं आणि हा म्हणजे सर्वस्वी या आंदोलन मोडीत काढण्याला जबाबदार या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत असं मला वाटतं. त्यामुळं ही सर्व जबाबदारी त्यांनी घेऊन आम्ही मागच्याही काळामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रामधून मागणी झाली की गृहमंत्र्यांनी या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे. कारण हा लाठीचार्ज, गोळीबार हा गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय होऊ शकत नाही, हे या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रानं ओळखलेलं आहे. 4 वर्षाखाली एका तरुणाने गोदावरी नदीच्या पात्रामध्ये उडी मारून आत्महत्या केली होती. पूर्ण महाराष्ट्र त्या काळात पेटला होता. 58 मोर्चे झाले, गायकवाड समिती आली, समितीने आरक्षण दिलं, सगळं काही झालं. परंतु परत स्टे आला. आजही तो स्टे कंटिन्यू आहे. आजच एका नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील सुदर्शन देवराये या तरुणाने आत्महत्या केली. आणि आपल्याला असं वाटतं का की आता तरी सरकार सिरियस होईल, कुठेतरी गंभीर होईल आणि या प्रश्नावर तोडगा काढेल? आपण आपलं मत व्यक्त करावं. जय जाऊ. मी सुनील पाटील कदम. खरं तर मला वाटतंय की हे राज्य सरकार आत्ताचं असो, सत्ताधारी भाजपचं, शिवसेनेचं आणि राष्ट्रवादीचं, हे अर्धी अर्धी शिवसेना आणि अर्धी अर्धी राष्ट्रवादी आहे. खरं तर सत्ताधाऱ्यांना जोपर्यंत या गोष्टीचं ताई म्हणले की मराठा आरक्षण मध्ये राजकारण होते, कुठंतरी राजकारण झाल्याशिवाय कुठलाच प्रश्न हा मार्गी लागत नसतो. मला तर वाटतं खरं तर मराठा आरक्षणाचं राजकारण व्हायला पाहिजे. प्रत्येक उमेदवाराला असं वाटायला पाहिजे की मराठ्यांचा प्रश्न उचलला तर जसं ओबीसीचं 2 मिनिटात सांगतो, विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षात आहेत. खरं तर विरोधी पक्ष हा कुठंतरी सामान्यांच्या मागण्यांच्या मागे असला पाहिजे. ते ओबीसी साठी एवढ्या खुलेआम बोलतात. छगन भुजबळ असतील सत्तेतील किंवा कुठलाही मंत्री बघा तुम्ही, आणि सत्तेतील सध्या उपमुख्यमंत्री जे आपण टरबूज म्हणतो उघडपणे, तर मराठी त्यांना टरबूजच म्हणतात. हे कुठलाही नेता असो, तो ओबीसी साठी असो आणि कुठल्याही जाती धर्मासाठी असो, त्यांची नेती लवकर येतात का तर ती लोक जातीवर डिपेंड आहेत. या तुम्हाला या चॅनल थ्रू सांगू इच्छितो की ओबीसीला हात लावायचा विचार जरी केला तर अख्ख्या महाराष्ट्रात ओबीसीचे मोर्चे उभे राहिले. पण मराठा आरक्षणाचं तसं नाही. नागपुरातले मराठी ओबीसी आहेत का? मराठवाड्यातले ओबीसी म्हणजे डिवाइड करण्यात आलं. तुम्हाला द्यायचंच असेल ना तर मोदी सरकार हे आलंच कशावर? हिंदू बेसिसवर. आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातच नाही भारतात निघायला लागले कुठले मोर्चे? हिंदू जन आक्रोश मोर्चे. साला हिंदूचा राजा झाला आणि हिंदू कशात आला? धोक्यात आला. म्हणजे द्यायचंच नसेल तर तुम्हाला एक अजेंडा करणे, मार्केटिंगचा विषय बनवणे आणि तो विषय कुठंतरी अलगद उचलून बाजूला फेकणे. ओबीसीत सरसकट समावेश करा मराठ्यांचा, ही सेवा संघाची मागणी आहे. त्या मागणीला कुठंतरी आता राजकारण घुसवलं यांनी. ओबीसीत तुम्ही अशा कितीतरी जाती आहेत, माझ्या मते 400 जाती आहेत. त्याच्यात 400 जाती ह्या ओबीसीत अगोदर नव्हत्या, नंतर कशा घुसल्या? अशाच घुसल्या ना, जशी राज्यकर्त्यांची इच्छा झाली घुसल्या ओबीसीत. तर माझं एक मत आहे, असाच मराठा समाज उचला आणि घुसवा. द्यायची इच्छाशक्ती जर असेल तर कुठल्याही परिस्थितीत अर्ध्या तासात सांगतो, मी सामान्य माणूस आहे, 2 मिनिटात सांगतो, आरक्षण द्यायची इच्छा असेल तर कसं द्यायचं, काय नाही, कुणाला नाराज करायचं ते आम्ही बघून घेतो. कारण महाराष्ट्रात मराठ्यांची एवढी शक्ती आहे की फक्त मराठ्यांना जरी खुश केला तर कुणाचीही सत्ता येऊ शकते. फक्त राज्यकर्त्यांना एकच सांगतो की खूप जण म्हणतात की 288 पैकी एवढे आमदार आहेत. मी म्हणतो मराठ्यांनी एकच प्रश्न विचारावा, या 288 पैकी एकही मराठ्यांचा आमदार नाहीये. खरं तर त्यांनी त्यांची DNA चाचणी करावी. खरंच त्यांना मराठा म्हणून लावायचं असेल तर त्यांनी मराठ्यांच्या बाजूने उघडपणे विधिमंडळात बोलावं, आपल्या पक्षश्रेष्ठींशी बोलावं. आणि जे भाजपमध्ये आणि शिंदे गटात जे मराठ्यांचे आमदार म्हणून मराठा म्हणून आमच्याकडून मतदान घेतात तर त्यांनी खरं तरी सांगावी की 50% मर्यादा मराठ्यांना वाढवून द्या, नाहीतर हे मराठे येणाऱ्या काळात आम्हाला मतदारसंघात फिरू देणार नाहीत. एवढं मराठ्यांसाठी करा, एवढीच माफक अपेक्षा आपल्या चॅनलतर्फे करतो. जय जाऊ देश. परखड मत आपण मांडलेलं आहे. निवडणुका जवळ आल्या की बऱ्याच समाजातील लोक विसरून जातात आणि ज्या पक्षांनी जी चूक केली त्या पक्षाला परत निवडून जातात, अशी परिस्थिती आहे. आपल्या इथं 8 दिवसामध्ये काही प्रकरण झाले की विसरून जातो. जसं आपण राधेमा पाहिली किंवा मग आपण एक हत्याकांड पाहिला होता मुंबईचा, तो पण खूप काही दिवस टीव्हीवर गाजला. आणि असेच घटना घडत असतात. तर आता जी परिस्थिती आहे, 50 बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत, लोक उपोषणाला बसले आहेत, अमानुष लाठीचार्ज झाला,
महिलांना अक्षरशः मारहाण झाली, 15-15 टाके पडले, शिवून काढावं लागलं, ॲम्ब्युलन्समध्ये न्यावं लागलं, आंदोलकांनी गोळ्या पण काढून दाखवल्या. तर हे सगळं समाज विसरणार आहे का? किंवा पुढच्या 8 महिन्यामध्येच आता लोकसभा निवडणूक लागलेली आहे, मे महिन्यामध्ये लोकसभेचं शेवटचं अधिवेशन पण आजच लागलेलं आहे आणि मे मध्ये निवडणूक सुद्धा येणार आहे आणि पुढच्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये विधानसभा पण होण्याच्या दाट शक्यता आहेत. तर समाजाच्या वतीनं आपलं काय मत आहे? मी बालाजी पाटील सांगवीकर, शेतकरी पुत्र संघर्ष समिती. आज जर खरं बघितलं तर छत्रपती शिवराय यांच्या काळामध्ये मिरचीच्या देठालाही हात लावू नका अशी ताकीद छत्रपती शिवरायांनी दिली होती आणि त्याच शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये एका दाण्याचे 1000 दाणे करणारा हा जगाचा पोशिंदा बळीराजा आणि त्या बळीराजाच्या पोटी जन्म घेऊन आलेले मुलं आणि त्या मुलांना या ठिकाणी न्याय मिळत नसताना जर त्यांचे मुलं, बळीराजाचे मुलं त्या ठिकाणी न्याय मागासाठी आपल्या दारामध्ये येऊन जर विनवणी करत असतील तर त्याच्यावर जो काल जरांगे पाटलाच्या माध्यमातून जे जालन्याला उपोषण चालू होतं त्या ठिकाणी जो लाठीचार्ज झाला तो अतिशय निर्दयी लाठीचार्ज त्या ठिकाणी केलाय, आमच्या महिलावर केलाय, आमच्या भावावर केलाय, आमच्या म्हणजे वृद्धावर सुद्धा केलाय. तरी त्या ठिकाणी त्यांचा न्याय मागण्याचा हक्क आहे आणि ज्या वेळेस न्याय मागत असताना तुमच्यानं जे काही देणं होत असेल ते द्यायला पाहिजे होतं. पण या जगामध्ये, या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी या जनतेचं सर्व रक्षण केलं आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आज आपण गेल्या 40 वर्षापासून बघतो सर्व लोकांना या आपल्या माध्यमातून मतदारसंघामध्ये निवडून देण्याचं काम करून त्या सभागृहामध्ये पाठवण्याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी काम केलं. पण त्या सभागृहामध्ये गेल्यानंतर आमचे जे काही सामाजिक राजकीय प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचं हे आजपर्यंत सुद्धा झालेलं नाही. गेली सत्ता कोणाची होती, आज सत्ता कोणाची आहे त्याला महत्त्व नाही, पण सत्तेवर बसत असताना तुम्ही खालच्या बाजूला जे आपले सर्व समाज बांधव आहेत ज्यांनी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचलं, त्या सभागृहापर्यंत पोहोचलं, त्याची जाण खुर्चीवर बसल्यावर या लोकांना नाही. तर या लोकांना आमचं असं म्हणणं आहे की एका तासामध्ये किंवा एका मिनिटामध्ये, 0 मिनिटामध्ये सभागृहामध्ये तुमचे विधेयक पारित करू शकता आणि रात्रीच्या वेळी राज्यपालांनी सुद्धा 2:30 वाजता, पहाटे 3:30 वाजता तुम्ही सभागृह भरू शकता आणि मुख्यमंत्री करू शकता, पहाटेचा शपथविधी घेऊ शकता. तर मग तुम्ही हे सर्व पक्ष एकत्रित येऊन आज खलबतं करून आणि जे काही पक्ष असतील, एका पक्षाचा अजेंडा कोणताही ठरलेला नाही, BJP असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, यांनी एकत्रितरित्या येऊन जर पक्ष चालवण्यासाठी, स्वतःची पोळी भाजण्यासाठी जर काम करत असतील तर मग समाजाचे प्रश्न का सोडत नाही? तुम्ही असाच सभागृह भरवा, असंच सर्व पक्षांच्या नेत्यांना बोलवा आणि आमचा प्रश्न कुठेतरी हा मार्गी लावा. जर 0 मिनिटामध्ये तुमचं विधेयक पारित करून पगाराचा विधेयक पारित करू शकता, मग आमचा प्रश्न सुद्धा तुम्ही 0 मिनिटामध्ये सोडू शकता. जर आमच्या प्रश्नाला तुम्ही जर आडफाटा मारण्याचं काम करत असाल तर येणाऱ्या काळात नक्कीच आम्ही आता हातात दांडके घेऊन तुमच्या पाठी लागल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी राजमुद्रा न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. अर्थातच आम्हाला गृहीत धरू नका, नाहीतर आम्ही तुम्हाला घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही असं मत आहे. विविध आंदोलने झाले, मराठा क्रांती मोर्चे निघाले, सकल मराठा मोर्चे देखील निघाले. तर या सगळ्या 10 वर्षाच्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये याचं काय फलित आलं आपल्याला काय वाटतं मॅडम? म्हणजे मला तरी असं वाटते की निदान मराठा समाज एकत्र आला, त्यांची ताकद दाखवायला उभा राहिला, हे तर मोठं फलित आपल्याला मान्यच करावं लागेल. लाखोंच्या संख्येने एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघाले ही काही साधी सोपी गोष्ट नाही आणि यामध्ये मागच्या म्हणजे 50 वर्षापासून जे आपल्या समाजाचे लोक सगळे काम करतायत त्याचं श्रेय त्यांना आहे. या निमित्तानं हा समाज एकत्र आला आणि निश्चितच असं जर यांच्यामध्ये एकोपा आपल्या समाजामध्ये कायम राहिला तर आरक्षण हे त्यांना द्यावंच लागेल. कारण जे कोणी शासनकर्ते येतात, आज मागच्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय की त्या निवडणुकांपुरता तो मुद्दा गाजतोय. आताही असं वाटत होतं, काही ठिकाणी अशी दबक्या आवाजात चर्चा होती की नाही आता आंदोलन जरांगे पाटलांनी मागे घेतलं, शांत झालं. पण निश्चित तसं होणार नाही, कारण जरांगे पाटील हे एका ठिकाणी बसून राहणारे 40 दिवसाचं त्यांनी अल्टिमेटम दिले आणि आज ही तरुणाई जर त्या 40 दिवसानंतर जर योग्य निर्णय नाही आला तर निश्चित ती काय करू शकेल, त्यांना आवरणं खूप अवघड जाईल. हे सगळ्यांना भीती निश्चित समाजाची आहे आणि समाजाची ही भीती निश्चित शासनकर्त्यापर्यंत पोहोचेल. मला या ठिकाणी मुद्दाम सांगावं असं वाटतंय की संविधानामधलाच सगळ्यात आधी 10 वर्षापूर्वी जेव्हा सत्तांतर झाल्यानंतर सार्वभौमत्व हा शब्द काढून टाकण्याचा घाट घातला होता,
पण आता अशी भीती वाटत आहे सर्वसामान्यांना की निवडणुकाच पुढे होतील की नाही. हे एकदाच निवडणूक करणार आणि काही नाही 10 म्हणजे आज त्यांचं म्हणजे तोडाफोडा राजकारण करा. 30% लोक एकत्र आहेत, एकीकडे 60%, 70% लोक एकीकडे आणि एकीकडे 30% लोक. 30% लोकांच्या ह्याच्यावरती आज सत्तेत आले, पण पुन्हा सत्तेत आल्यानंतर पुन्हा त्यांना कोणी काढायचा प्रश्नच उरणार नाही अशी ती व्यूहरचना चालू आहे की काय, अशी भीती सर्वसामान्यांना आणि जे अभ्यासक आहेत राजकारणातले, राजकीय क्षेत्रातले, त्यांना अशी निश्चित. कारण आजचं संविधान, आज जे अधिवेशन बोलवलंय त्या अधिवेशनाचा अजेंडा त्यांना मागून सुद्धा दिले नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विरोधी पक्षात म्हणजे कमकुवत आहे, कमजोर करून टाकलाय त्यांनी. त्यांना उत्तर देण्याचं म्हणजे काही हेच नाहीये, महत्वच वाटत नाही की काय नाही, आले आले बोलले गेले. म्हणजे एकशाही हिटलरशाही सगळी याच्यामध्ये चालू आहे. जर आजही त्यांच्या मनात आलं आपल्या हिटलरच्या इथल्या आपल्या भारतातल्या, तर त्यांनी त्यांच्या असिस्टंटला कानच सांगून 1 मिनिटात जे काय घटना दुरुस्ती आहे ते करू शकतात. आताच भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे खूप मोठा विषय नाहीये, कारण ऑलरेडी भारतामध्ये 2-3 राज्यांमध्ये असाच प्रश्न तिथल्या जातीचा उद्भवला होता. तिथं घटना दुरुस्ती होऊ शकते, मग महाराष्ट्रात का होऊ शकत नाही. निश्चित येणाऱ्या निवडणुकीच्या आधी आमच्या समाजाला जो काही आहे ते कुणबी मराठा समाजाला ओबीसी मध्ये सरसगट समावेश करून द्यावा. 12% जे आरक्षणाची मर्यादा आहे ती त्यांनी वाढवून द्यावी. 52% गेलं तरी काय फरक पडायला, तुम्हीच सगळे घटना हे करणार आहेत, काय फरक पडायला. या पण महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या समाजाला, मराठा समाजाला त्यांनी पुन्हा हिरमोड करू नाही, पुन्हा त्यांनी कुठली अशी कडक ठोस भूमिका घेण्यासाठी, रस्त्यावर येण्यासाठी भाग पाडू नाही. आणि जर मराठा त्यांच्या डोक्यात आलं तर काय करू शकतील. लाखो लोक जर रस्त्यावर येतात, 50-50 लाखाचे, 5-5, 10-10 लाखाचे आपल्या नांदेडमध्ये मोर्चे उतरू शकतील. असे जर मोर्चे आले तर निश्चित पुढच्या भविष्यामध्ये काय करू शकतील हे त्यांनी ओळखून घ्यावं. आणि येणाऱ्या काळामध्ये एक झाला मराठा समाज, एक झाला, एक राहील अशी भूमिका प्रत्येकाने घेतली पाहिजे असं, आणि एकोपा असाच वाढत राहिला पाहिजे. आणि याचं फलित मला वाटते की मराठा सगळा एक झाला हे मोठं फलित आपल्याला मिळालं असं मला वाटतं. सर्व मराठा एक झाला असं फलित आहे असं मॅडमचं म्हणणं आहे. ज्यावेळेस जैन धर्माला अल्पसंख्याकांचा दर्जा देण्यात आला होता त्यावेळेस कुठलाही मोर्चा किंवा आंदोलन भारतभरात झालेलं नाहीये. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, EWS आरक्षण जेव्हा मिळालं रातोरात 2018ला फेब्रुवारी महिन्यात दिलं, कारण की 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक होती. EWSच्या कोणत्याही व्यक्तीने भारतभरामध्ये एकही आंदोलन केलेले नाहीये. तर मग मराठ्यांचे 58 मोर्चे होतात, आंदोलनं होतात, 50 पेक्षा जास्त बांधवांनी आज आत्महत्या केली. तर कुठेतरी इम्पेरिकल डाटा राज्य शासन केंद्र शासनाला देत नाही, कुठेतरी जे महाअभियुक्त आहेत ते पोहोचत नाहीत कोर्टामध्ये. मग कोर्टामध्ये शासनाचा माणूस उपस्थित नसल्यामुळे कोर्ट हे याचिकाकर्त्याकडून निकाल देऊन टाकतं. तर हे इम्पेरिकल डाटा काय आहे, मागासवर्ग आयोग काय आहे, आपली काय भूमिका आहे सर, यावर थोडीशी माहिती द्यावी. मूलभूत स्वरूपामध्ये इम्पेरिकल डाटा जो आहे की त्या समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासली पण काय आहे, या मागासलेपणाची माहिती. आता मी एक तुम्हाला उदाहरण सांगतोय. मी ज्या धर्माबाद तालुक्यामध्ये मी काम करतोय की माझ्या महाविद्यालयामध्ये एकंदरीत जर महाविद्यालयाचा जर मी सर्वे केला तर माझ्या महाविद्यालयामध्ये मराठा समाजाची शिकण्याची संख्या खूप कमी आहे. त्याचं कारण शोधलं तर त्या कुटुंबाकडे साधनं कमी आहेत. ती कुटुंब आपल्या शेतावर उदरनिर्वाह बघणारी आहेत, तिथे मिरची उद्योगामध्ये काम करणारी आहेत. कारण हा जो बेसिक डाटा आहे तो बेसिक डाटा सरकारने अद्याप जमा केलेला नाही आहे. जोपर्यंत केला जाणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याची वस्तुस्थिती समजणार नाही. म्हणून सरकार ही वस्तुस्थिती समजते म्हणून हा डाटा तयार करत नाही आहे. आणि जोपर्यंत हा डाटा तयार केला जात नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. एक भाग. दुसरा जो आहे की मागासवर्ग आयोग हा खऱ्या अर्थाने एक विधिमय एक मंडळ आहे, त्याला एक विधायक दर्जा आहे. आणि त्या आयोगाने जर ही शिफारस केली तर खऱ्या अर्थाने तो लागू पडतो. मग सरकारने कुठेतरी या मागास आयोगाच्या संदर्भामध्ये सरकारची जी भूमिका आहे तीच दुटप्पी. आता सर्वांच्या चर्चेमधून एकच विधान पुढे आलं की इथे फक्त राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हा त्या सर्व प्रकरणाच्या पाठीमागे आहे. म्हणून आपल्याला पुन्हा एकदा की आता उपोषण जरी बंद झाले तरी आंदोलन चालू ठेवत सरकारला, जसं आता पाटील साहेब म्हणाले की आता सरकारला शब्दांची भाषा कळणार नाही तर दंडुक्यांचीच भाषा वापरावी लागेल. म्हणून आता अलीकडे तुम्हाला माहिती असेल की नांदेड जिल्ह्यापासून ही सुरुवात झालेली आहे की राज्यकर्ते लोकांना जनता आता रस्त्यावर उतरून बोलू लागली आहे की तुमचं उत्तरदायित्व तुम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहात का नाही. तर नसाल तर आम्हाला सुद्धा आता आम्ही स्वतःचं आमचा डाटा आम्ही तयार करू आणि आमचा दांडा आम्ही हातात घेऊ, हीच भूमिका आता सरकारला घ्यावी लागेल.
तोपर्यंत सरकार कोणतंही पुढे घेणार नाही किंवा पुढाकार घेणार नाही. म्हणून आता परिस्थिती बिघडलेली आहे. या बिघडलेल्या परिस्थितीमध्ये मराठ्यांचं मन आता ढवळता कामा नये. कारण अलीकडे काय झालं, जसं आता तुम्ही प्रश्न विचारलात की 58 मोर्चे निघाल्यानंतर समाजामध्ये मराठा समाज टार्गेट केला जातोय. बाकी सर्व समुदाय मराठ्यांना टार्गेट केला जातोय. ही एक वस्तुस्थिती नाकारता येत नाहीये. जेव्हा आम्ही काम करतो तिथे की आम्हाला बाकी समुदायाच्या वतीने टार्गेट केलं जातंय. म्हणून ही एक भीती पुन्हा वाढलेली आहे. त्याही भीतीकडे आपल्याला उघड्या डोळ्याने पाहावं लागणार आहे. म्हणून असं असताना सुद्धा आपण आजही शांत चित्तेने हे आंदोलन करत आहोत. म्हणून या आंदोलनाचा जो प्रभाव आहे तो आता पुन्हा एकदा इम्पेरियल डेटासाठी आणि मागासवर्ग आयोगामध्ये की मराठा समाज सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या कसा मागास आहे यासाठी पुन्हा एकदा आपल्याला हा लढा वाढवला पाहिजे असं माझं मत आहे. मराठा आरक्षणाच्या समस्या ज्या आहेत कोर्टामधल्या असतील किंवा संसदेमधल्या असतील किंवा राज्यातल्या असतील, तर कुठे प्रशासन कमी पडतंय आणि कुठल्या प्रकारे आरक्षण मिळवता येईल आपल्याला काय वाटतं? नमस्कार, मी डॉक्टर भारती बडवे येवलीकर. खरं तर सरांनी प्रश्न विचारलेला आहे. सर, आज जर महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर 2017मध्ये मराठ्यांना आरक्षण जाहीर झालं आणि ते ह्या धर्तीवर होतं की मराठा समाज हा शैक्षणिकदृष्ट्या शासकीय आणि निमशासकीय नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीय आहे, म्हणजे मागासलेला आहे. खरं सांगायचं तर मी एक डॉक्टर आहे. माझे आजोबा शिकलेले नाही, माझे वडील फक्त 5वी शिकले आणि मी ग्रॅज्युएट झालेली पहिली मुलगी आहे माझ्या घरामध्ये 3 पिढ्यांमध्ये. म्हणजे बघा इतका मागासलेला मराठा समाज आहे शैक्षणिक दृष्टीने. तर याच मसुद्यावर किंवा याच मुद्द्यावर मराठा आरक्षण लागू झालं आणि त्यानंतर मग ते आरक्षण हायकोर्टामध्ये सुद्धा लागू झालं सरकारने जाहीर केल्यानंतर. आता त्यानंतर 2017ला हे सगळी घटना घडत असताना जे आरक्षण लागू झालेलं होतं ते 50%च्या वरती जात आहे. या ज्या याचिका आल्या जनहित याचिका त्याला निर्णय देताना पुन्हा ते कोर्टाकडनं रद्द करण्यात आलं. आता मुद्दा असा येतो की तमिळनाडूमध्ये 69% आरक्षण वाढवलेलं आहे. तर एक आहेत की आता या ठिकाणी जर मुद्देसूद बोलायचं म्हटलं तर आरक्षणाची मर्यादा म्हणजे ओबीसींची पुन्हा जनगणना व्हावी आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागू देता ओबीसींच्याच आरक्षणात वाढ करून त्यामध्ये जर मराठ्यांना समाविष्ट केलं तर नक्कीच मराठा आरक्षणाचा मुद्दा सहजपणे सोडवला जाऊ शकतो असं मला वाटतं. धन्यवाद. ओबीसीची जनगणना व्हावी आणि परत एकदा मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा असं मत आहे मॅडमचं. दुसरा एक प्रश्न मी घेऊन आलोय की महाराष्ट्रात सगळीकडेच मोर्चे होताना दिसत आहेत, आंदोलने चालू आहेत. नांदेड जिल्ह्यातही राजमुद्राची टीम मागच्याच आठवड्यात जाऊन आली. 8-10 गावांमध्ये नरसी असेल, नायगाव असेल, मुखेड तालुका असेल, कंधार लोहा तालुक्यामध्ये हे आंदोलन होताना दिसले. साखळी आंदोलन मात्र नांदेडमध्ये होताना दिसत नाहीये. नेहमीच नांदेडच्या आंदोलनामध्ये सक्रिय असलेल्या कार्यकर्ते आपल्याकडे आहेत. आपण त्यांना विचारू की साखळी आंदोलनाचं नांदेडमध्ये काय दिशा आणि दशा आहे? खरं तर नांदेड जिल्हा हा सामाजिक चळवळीचा केंद्रबिंदू म्हणून आजवर ओळखला जातो. नांदेडमध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते सामाजिक चळवळी याचे केंद्रबिंदू आहे असं मानलं जातं. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये नांदेड बंदची हाक देण्यात आली होती आणि अभूतपूर्व प्रतिसाद नांदेड बंदला मिळाला होता. मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानानंतर समस्त नांदेड जिल्ह्यामध्येही ठिकठिकाणी तालुक्यात गाव पातळीवरती आंदोलनं साखळी उपोषणं चालू झालेली आहेत आणि त्याच धर्तीवरती आता सध्या जरांगे पाटलांची तब्येत खालवलेली आहे आणि नुकतीच नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या एका मराठा समाज बांधवाने सुदर्शन देवराये नामक आपल्या मराठा बांधवाने आज आत्महत्या केलेली आहे. यामुळे स्थानिकचं नांदेड सकल मराठा समाजाच्या वतीने जे आपलं साखळी उपोषण होतं ते तुर्तास पुढे ढकलण्यात आलेलं आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये सर्वांशी समन्वय साधून मनोज जरांगे पाटील यांच्याशी संपर्क साधून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यामध्ये नांदेड हा अग्रेसर आणि पुन्हा एकदा सामाजिक चळवळीचा केंद्रबिंदू आहे हे सकल मराठा समाज निश्चितच दाखवून देईल. राष्ट्रीय बॅकवर्ड क्लासचं जे कमिशन आहे त्या कमिशनवर महाराष्ट्रातील चंद्रपूरचे माजी खासदार हंसराज अहिर या पदावर आहेत. सकल मराठा समाज आणि विनोद पाटील मागच्या वेळेस त्यांना दिल्ली येथे भेटायला गेले होते. त्यांचं मत असं होतं की तुम्ही इम्पेरिकल डाटा मला पुट करा, मी 5 मिनिटांमध्ये सही करतो. मग इम्पेरिकल डाटा का पुट केला जात नाही, का बरं हा आंदोलनाचा प्रश्न तसाच अडकून राहतो? आणि जर इम्पेरिकल डाटा पुट नाही केला आणि परत 25-30 वर्षे जर मराठा आरक्षण असंच रखडलं तर पुढील भूमिका आंदोलनाची काय असेल हा प्रश्न मी घेऊन आलोय. आपण त्याचं उत्तर द्यावं.
मराठा आरक्षणाचा विषय हा काही दिवसामध्ये मराठा आरक्षणाचा विषय चालू झालेला नाही, तर गेल्या अनेक वर्षापासूनचा हा मराठा आरक्षणाचा विषय आहे. 1967 मध्ये या ठिकाणी मराठा, तेली आणि माळी ह्या जाती ओबीसी मध्ये होत्या, त्या जाती बाहेर काढल्या गेल्या आणि 1968 मध्ये पुन्हा तेली आणि माळी ह्या जाती वापस ओबीसी मध्ये घेण्यात आल्या. पण मराठा ही जात बाहेर आली, ती तशीच बाहेर राहिली. एक उदाहरण सांगायचं म्हणलं तर त्यावेळेस 1967 मध्ये आपल्या नांदेडला खासदार तरोडेकर होते, पण त्यांनी देखील लोकसभेमध्ये त्या ठिकाणी पुढाकार घेऊन तो विषय मांडला नाही की माझा मराठा समाज पुन्हा तुम्ही का ओबीसी मध्ये घेत नाही. त्या दोन समाजाला जसं बाहेर काढलं होतं तसं ते वापस घेतलं, मग मला आमच्या समाजाला का घेत नाही. म्हणजे ही आजपासूनची गोष्ट नाही, तर ही गेल्या अनेक वर्षापासूनची बाब आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी राजकीय इच्छाशक्ती ही 1967 पासून दिसून येत नाही. ही एक प्रामुख्यानं आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की जवळपास 50 वर्षापासून आपला आरक्षणाचा लढा आपलेच राजकीय बांधव जे आपल्याच सगळ्याच्या मतावर या ठिकाणी आमदार होतात, खासदार होतात, पण कुठेही आपली त्या ठिकाणी बाजू ही ठामपणाने मांडू शकत नाहीत. जशा पद्धतीने आज आपण ओबीसी बांधवांचे या ठिकाणी प्रतिनिधी बघतो, लोकप्रतिनिधी, ते ठासून या ठिकाणी भूमिका मांडत आहेत. पण आमचेच लोकप्रतिनिधी म्हणतात की आम्ही 96 कोळी मराठी आहोत, आम्हाला कुणबीची गरज नाही. तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही घेऊ नका ना, आम्हाला गरज आहे, आम्हाला घेऊ द्या ना. का गरज आहे तशा पद्धतीचं विधान करायचं. एकीकडे तुम्हीच जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये होतात त्यावेळी तुम्ही या ठिकाणी राणे समिती म्हणून तुमच्या नावानं समिती या ठिकाणी स्थापन केली होती. त्या समितीचे तुम्ही प्रमुख होतात आणि तुम्हीच अहवाल दिलात होतात की मराठा समाज हा सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासला आहे म्हणून. मग आता तिकडे गेल्यावर तुम्हाला कसं वाटलं की आम्ही 96 कोळी आहात म्हणून. म्हणजे तुम्ही कुणाची चापलुसी करत आहोत का. अशा पद्धतीनं मराठा समाजाच्या नेत्यांनी इथून पुढे मराठा समाजाला भरोशावर ठेवून या ठिकाणी कुणाचीही चापलुसी, आपापल्या वरिष्ठ नेत्यांची चापलुसी या ठिकाणी करू नये अशी मी त्यांना सर्वांना या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो. या ठिकाणी अनेकांनी वेगवेगळे सांगितले आपापले मत. ESBC आरक्षण झालं, SCBC आरक्षण दिलं, या वेगवेगळे आरक्षण दिले, पण 1991 पासून मराठा सेवा संघाची युगपुरुष आमचे मार्गदर्शक पुरुषोत्तम खेडेकर साहेबांची वेळोवेळी हीच भूमिका राहिलेली आहे की बाबा सरसकट मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश झाला तरच आरक्षण टिकू शकते, नाहीतर आरक्षण टिकू शकत नाहीत. मी माझं स्वतःचं सांगतो की जेव्हा ESBC आरक्षण दिलं त्यावेळेस देखील अनेकांनी पेढे खाऊ घातले, फटाके वाजवले, पण माझी प्रतिक्रिया सर्व वर्तमानपत्राला होती की हे आरक्षण हे पक्क म्हणून नाही, हे कोर्टात उद्या टिकणार नाही, त्यासाठी जेव्हा टिकेल तेव्हाच आम्ही या ठिकाणी त्याचा स्वागत करू, अशा पद्धतीचं आमचं त्यावेळेचं विधान होतं. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीनं आम्हाला कोपऱ्याला गुळ लावण्याचं काम केलं. त्याच पद्धतीने या ठिकाणी जरांगे पाटील या ठिकाणी उपोषणाला बसलेले असताना देखील सरकारनं नवीनच एक भूमिका काढली की कुणब्याचं सर्वेक्षण करायचं. कुणाकुणाच्या टीसीवर, कुणाकुणाच्या निर्गमवर हे लागले कामाला सर्वेक्षण करायला. सगळे गावागावात चर्चा झाली की बाबा आता सर्वेक्षण चालू झालं, आता मराठा समाजाला कुणबी असलेल्यालाच आरक्षण भेटणार, बाकीच्याला भेटणार नाही, अशा पद्धतीची ही अफवा चालू झाली. ते 2 दिवसात आम्ही कसं तरी आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवून देऊन ती त्या ठिकाणी हाणून पाडली की बाबा लोकांमध्ये चलबिचल ह्या विषयाचं होऊ दिलं नाही. मला असं म्हणायचं आहे की जेव्हा तुम्ही कुणबी सर्टिफिकेट आहे आमच्याकडे म्हणता, माझ्याकडे स्वतःकडे 1993चं उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं संकेत सोपानराव पाटील कुणबी अदर बॅकवर्ड क्लास नावाचं सर्टिफिकेट माझ्याकडे स्वतःकडे आहे, पण त्याची व्हॅलिडिटी होत नाही. कारण माझ्या वडिलाच्या टीसीवर कुणबी म्हणून नाही, माझ्या वडिलाच्या टीसीवर मराठा आहे. माझं खासराचं काढला तर तोही मराठा आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्हाला विदर्भातले कुणबी आणि मराठवाड्यातले मराठा हे एकच आहेत. माझ्या घरात आणखी एक दुसरं उदाहरण द्यायचं म्हणलं तर माझ्या स्वतःच्या लहान्या भावाची बायको ही तेलंगणामधली आहे, ती BC आहे, बॅकवर्ड क्लास. तिकडे तेलंगणामध्ये बॅकवर्ड क्लास म्हणतात त्यांना, ते बॅकवर्ड क्लास आहे. मग आमचं म्हणणं आहे की आम्ही सगळे एकच आहोत, आमच्यामध्ये कशाला तुम्ही फूट पाडण्याचा प्रयत्न करता. आम्ही सर्वजण एकच आहोत. तर आम्हाला या ठिकाणी कुणबी म्हणून संबोधून घेऊन या ठिकाणी 1967ला जसं आम्हाला बाहेर काढलं तसं आम्हाला पुन्हा मराठा समाजाला अदर बॅकवर्ड क्लासमध्ये या ठिकाणी घ्यावं आणि हा विषय या ठिकाणी संपून टाकावा. पण राजकीय इच्छाशक्ती या ठिकाणी यांची कुणाचीही नाही.
हे या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी दिसून आलेलं आहे. आज जवळपास इथं बसलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांवर 10-10, 12-12, 18-18 केसेस या विषयासाठी आहेत. ते आता देखील कोर्टाच्या पेशा करत आहेत. अशा अनेक उदाहरणं आपल्याकडे या ठिकाणी आहेत. पण आपल्याला इथून पुढे शासकीय मालमत्तेचे आंदोलन सोडून दुसरे आंदोलन या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. आणि कुठंतरी आंदोलन जरांगे पाटील उपोषण या ठिकाणी बाजूला गेले म्हणजे असं नाही की त्यांनी या ठिकाणी सर्व समाज बांधवांचा आदर करून या ठिकाणी त्यांनी आमरण उपोषणापासून बाजूला झाले आहेत. पण त्यांचं साखळी उपोषण चालू आहे. अनेक गावामध्ये आपल्या नांदेड जिल्ह्यासह इतर सगळ्या तालुक्यामध्ये या ठिकाणी साखळी उपोषण चालू आहे. कारण जोपर्यंत हा रेटा अशाच पद्धतीनं राहणार नाही तोपर्यंत सरकारही या विषयाकडे गांभीर्यानं लक्ष घेणार नाही. आपला हा सर्वांचं उग्र स्वरूप बघून आणि नांदेडमध्ये झालेले लोकप्रतिनिधींवरचे या ठिकाणी जे लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचं काम वेळोवेळी या ठिकाणी मराठा समाज बांधवांना केलं त्याचंच एक उदाहरण या ठिकाणी म्हणलं. काल झालेल्या हैदराबाद येथील काँग्रेसच्या बैठकीमध्ये या ठिकाणी त्यांनी 50% मर्यादा वाढवण्याचा ठराव या ठिकाणी घेतला. हे एक त्यांनी देर आहे दुरुस्त आहे. कारण इतके दिवस केंद्र सरकारमध्ये असताना त्यांनी हे केले नाही. पण आज महाराष्ट्रातील मराठा समाज या ठिकाणी वादळासारखा पेटलेला आहे. हे जेव्हा त्यांना कळालं हा ठराव घेतला तर आपल्याला उद्याही पोळ्या भासता येतील की काय या आशे पोटी का होईना पण आपल्यासाठी तो एक गोष्ट फायद्याची झालेली आहे की त्यांनी या ठिकाणी ठराव घेतला त्यांच्या केंद्रीय बॉडीच्या या बैठकीमध्ये की 50% मर्यादा वाढवायला राज्य सरकारांना परवानगी देऊन 50% मर्यादा वाढवण्यात यावी म्हणून. EWS आरक्षणाचं आपण सर्वांनी या ठिकाणी बोललं. कुठंच चर्चा नाही, कोणतीच गोष्ट नाही, डायरेक्ट या ठिकाणी आरक्षण दिलं. अनेक जाती ओबीसी मध्ये आतल्या मार्गाने घुसल्या ते विषय झाला. मग आमचंच का तर आमचा समाज हा सगळ्यात मोठा संख्येनं जास्त महाराष्ट्रामध्ये आहे आणि भावनिक आहे. आम्ही भावनाविवश होतो. जे कोणते पदाधिकारी जे कोणते लोकप्रतिनिधी आहेत ते कुठंतरी आपले सोयरे धायरे मावळे काका मामा चाचा बाबा आहेत. मग इलेक्शनच्या टाइमला निवडणुकीच्या टाइमला आपण कसंही हे मुद्दा बाजूला ठेवून त्यांच्यासोबत चाललो. पण आता तसं होणार नाही. गावागावामध्ये तुम्ही जाऊन बघा. रोडच्या गावात यायच्या एंट्रीलाच कार्यकर्त्यांनी गावातल्या लोकांनी या ठिकाणी मोठमोठे बोर्ड लावलेले आहेत की या ठिकाणी आमदारांना खासदारांना लोकप्रतिनिधींना गावामध्ये येण्यास या ठिकाणी बंदी राहील. आणि जर तुम्ही यायचा प्रयत्न केले आणि काही जर अनावधानानं झालं तर त्याची सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल. अशा पद्धतीनं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करूनही अशा पद्धतीचे बोर्ड लावलेले आहेत. विविध आंदोलनं इथून पुढे होतील. पण येणाऱ्या कालच या ठिकाणी नांदेडमध्ये आपण पालकमंत्र्याचं या ठिकाणी बघितलेलं आहे. पालकमंत्र्याला कशा पद्धतीने घेरण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांना कशा पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे आज मी ह्या आधीच्या प्रश्नातही सांगितलं की गेल्या काही दिवसाखाली आम्हाला सांगितले गेले होते की उत्तम शेती कनिष्ठ नोकरी आणि मध्यम व्यापार त्यामुळे आमचे सगळे लोक हे जास्तीत जास्त शेती करणारे होते. आमचे समाज बांधव हे नोकरीकडे नव्हते. पण गेल्या 15-20 वर्षापासून आमच्या समाज बांधवाचा कल शिक्षणाचा कल अत्यंत वाढलेला आहे. आणि 1 मार्कानं 2 मार्कानं अर्ध्या मार्कानं कुठंतरी आमचे मेरिट गेलेले आहेत, कुठंतरी आमच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. म्हणून ह्या ज्या वस्तुस्थिती जे आपण आंदोलनं बघतो या काही दिवसामधले त्याचा उदाहरण हेच आहे की शिक्षणाचं प्रमाण वाढल्यामुळं मुलांना नोकऱ्या वगैरे या गोष्टी लागत नाहीत. त्यामुळं हे सर्व प्रकार या ठिकाणी होत आहेत. येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आमच्या आतापर्यंतचे जे सर्व आंदोलनं झाली ती एक वादळापूर्वीची या ठिकाणी शांतता होती असं या राजकारण्यांनी समजावं की वादळापूर्वीची शांतता कशी असते आणि वादळ आल्यानंतर कशा पद्धतीचं उग्र स्वरूप ते घेऊ शकते. त्या पद्धतीने आपण या राजमुद्रा चॅनलच्या वतीने मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही लवकरात लवकर आमच्या सगळ्यांमध्ये इथं लग्नामध्ये मात्यामध्ये विविध कार्यक्रमामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व न होण्यापेक्षा सर्व महाराष्ट्रातील आमदारांनी खासदारांनी दिल्लीला जाऊन बसावं. त्या आता राहिलेले 41 दिवसापैकी जेवढे दिवस राहिलेत तेवढे दिवस काय अभ्यास करायचा आहे ते करावं. आणि जर तुम्हाला समजत नसेल तर आमच्यासारख्याला विचारावं. आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करू आणि या ठिकाणी सांगू की कशा पद्धतीनं आरक्षण टिकू शकते. उगा आमच्या इथं वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये हिंडत बसण्यापेक्षा आपला वेळ वाया न घालवता आणि समाजाचा वेळ न वाया घालवता आणि तुमच्या घरासमोर येऊन आम्ही कोणते वेगवेगळे आंदोलन करावं अशी अपेक्षा न बाळगता लवकरात लवकर आमच्या मराठा आरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी संपवावा एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो. कलम 370 हटवण्यात आलं रातोरात.
खासदाराला पण माहिती नव्हतं हटवताना. त्यानंतर GST आली, नोटबंदी आली, दुसरी पण नोटबंदी आली. उद्या 31 सप्टेंबर पासून दुसरी नोटबंदी लागू होत आहे. कृषी कायदे आले आणि गेले पण. आणणारे पण सरकार होतं, नेणारं पण सरकार होतं. त्यावेळेस तर कोरोना होता आणि विधिमंडळ बंद होतं. खासदार सगळे क्वारंटाईन झालेले होते. बरेच खासदार देखील मृत्युमुखी पडले. संसद चालू नसताना जवळपास 125 विधेयकं पास करण्यात आली, संसद बंद असताना, राज्यसभा आणि लोकसभा. मग एवढं सगळं होत असताना मराठा आरक्षणाचा मुद्दा मात्र एवढ्या बळीत जाऊन देखील मार्गी लागत नाहीये. काय वाटतं, हा प्रश्न मुंबई येथे सुटेल का दिल्लीला सुटेल? एका ओळीमध्ये सांगा, कुठे सुटेल हा प्रश्न? हा प्रश्न दिल्लीला सुटेल, पण राज्य सरकारने तिथे जाऊन आडकाठी ठेवली पाहिजे की हे तुम्ही केलं पाहिजे. हे राज्य सरकारने केलंच पाहिजे असं वाटतं मला. आपल्याला काय वाटतं, हा प्रश्न कसा सुटेल? याच प्रश्नाचं आपण उत्तर द्यावं. हा प्रश्न दिल्लीतच सुटणार आहे, कारण महाराष्ट्रात ऑलरेडी अधिकार घेतलेले आहेत त्यांनी. जसं 40 आमदार गुवाहाटीला गेले होते, सुरतला, ज्या छत्रपती शिवरायांनी, महाराष्ट्राचे आन बान शान असणाऱ्या छत्रपती शिवरायांनी सुरत लुटून आणलं होतं, त्या सुरतमध्ये हे 40 आमदार एका रात्रीत जाऊन बसले होते. सत्ता पालट झाली होती. त्याच पद्धतीनं जर काही केलं, ह्याच सगळ्या आमदार खासदारांनी एकत्र येऊन जर काही निर्णय घेतले आणि एकत्रित येऊन जर करायचं ठरवलं तर करतील. पण जे आमचे मुख्यमंत्री आहे तर तेच मीडिया समोर येतात आणि ऑफ कॅमेरा ॲक्च्युली ते बोलतात, पण ते इन कॅमेरा होतं, ऑन कॅमेरा होतं की आपण फक्त यायचं, बोलून मोकळं व्हायचं, निघून जायचं, बरोबर ना, असं ते गृहमंत्र्यांना विचारतात. अगदी तशीच भूमिका खरं तर या ठिकाणी मंत्र्यांची आहे. त्यामुळे आरक्षणावर लटकती तलवार आहे. पण सगळ्यांनी जर ठरवलं तर तुम्ही म्हणतात तसं एका रात्रीत, एका तासात हा निर्णय घेतला जाऊ शकतो. फक्त इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये खूप गाजतोय, परंतु आरक्षण हे दिल्ली दरबारी जे अडकलेलं आहे, तर आपल्याला काय वाटतं सर, हे दिल्ली दरबारी आहे की राज्यामधून होऊ शकतं? मी म्हणतो हे दिल्ली नाही ना मुंबई नाही, हे खरं तर अडकलं इच्छाशक्तीच्या दारात. कारण ज्याची इच्छाशक्ती झाली त्यांनी आरक्षण द्यायला जास्त वेळ लागणार नाही. कारण हा विषय सुटू शकतो 15 मिनिटात, 15 दिवस सुद्धा म्हणणार नाही. कारण हे एका दिवसात तुम्हाला सांगतो, हे असे गुवाहाटीला रातोरात पळून जातात आणि सत्ता 2 दिवसात बदलतात. तर त्यामुळं सांगतो, हा प्रश्न फक्त अडलेला आहे मराठ्यांच्या हातात. खरं तर जे आमचे नाही आहेत त्यांचे आम्ही अगोदर DNA चाचणी करायची मागणी केली. तर ते जर नेते आमचे मराठ्यांचे आमचेच असतील तर त्यांनी आमच्यासाठी प्रयत्न विधिमंडळात करावे. आणि जे सत्तेवर आहेत, जे मुख्यमंत्री म्हणून आहेत, तर खरं तर ही संधी आहे त्यांना मराठा हे आहोत म्हणून दाखवायची. धन्यवाद. कार्यक्रम चालू असतानाच एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एक स्टेटमेंट आताच एका न्यूज चॅनलवर आलेलं आहे आणि त्यांचं स्टेटमेंट असं आहे की मराठा समाजाला OBC मधून आरक्षण देण्याची सरकारची भूमिका नाही. तर आता आपण इथं सगळे बसलेले आहात, चर्चा चालू असतानाच एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. तर जाणकार लोकांनी यावर आपलं मत मांडावं. आपल्याला काय वाटतं? या देशामध्ये संविधानिक चौकटीमध्ये SC ST आणि OBC ह्या 2च कॅटेगरीमध्ये आरक्षण टिकते. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांनी आता जे स्टेटमेंट केलेलं आहे की मराठ्यांचा समावेश OBC आरक्षणामध्ये होणार नाही किंवा आम्ही त्या ठिकाणी देण्याची अशी सरकारची कुठलीही योजना नाही. परंतु या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझं सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी सांगणं आहे आणि विनंती आहे की आपण आरक्षण कसं देणार आहात हे आधी स्पष्ट करा. आणि आपण म्हणता की क्युरेटिव्ह पिटिशन आम्ही दाखल करू, परत क्युरेटिव्ह पिटिशन आपण दाखल करून आम्हाला 10 वर्ष अजून झुलत ठेवायचं आहे का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि समाजाच्या भावना आपण लक्षात घेऊन आरक्षण आम्हाला कसं देणार आहात हे आधी जनतेला सांगा. समाजाला OBC तू देणार नाही. एकीकडे त्यांनी GR पण काढला की बाबा OBCचे दाखले शोधा. तर एकाच आठवड्यामध्ये 2 भूमिका एकच सरकार कसं घेऊ शकतं? खरं तर हे दुर्दैवी आहे. मुख्यमंत्र्याच्या या दुटप्पी धोरणाचा मी इथं जाहीर निषेध करतो. राजकीय ते कोणाच्या तरी तोंडचे बाहुले असल्यासारखे बोलत आहेत. आताच ताईंनी बोलल्याप्रमाणे आपल्याला फक्त बोलून निघून जायचं म्हणायचं आणि बंद दाराआड एखादं दुसरं स्टेटमेंट आलं ते परत मीडिया पुढे बोलायचं, असे हे बिन बुद्धीचे म्हणता येईल असे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांचा मी इथे निषेध करतो पहिल्यांदा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आताच रमेश पवार यांनी म्हटल्याप्रमाणे
शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि अदर बॅकवर्ड क्लास हे 3च संविधानिक असे आरक्षणाचे विभाग आहेत. त्या विभागामध्येच मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं. फक्त ते केंद्र सरकारने जी मर्यादा 50% लावून ठेवलेली आहे, केंद्र सरकारवर दबाव वाढून ती 50% मर्यादा वाढवणं, आणि जर केंद्र सरकारला ते शक्य नसेल तर इथल्या सगळ्या राजकीय पक्षांनी एक दबावगट तयार करून आरक्षणाचे अधिकार राज्य सरकारकडे घेतले पाहिजेत. तेलंगणामध्ये केसीआर साहेबांनी हीच भूमिका मांडली की वेगवेगळ्या राज्यांची हीच भूमिका आहे की केंद्र सरकारने आरक्षणाचे जे राज्य सरकारचे अधिकार आहेत ते राज्य सरकारला बहाल करावेत. तिथल्या समाजाचा जो असमतोल आहे, असंवेदनशीलता आहे, तिथले राज्य सरकार अभ्यास करून निर्णय घेतील. त्या पद्धतीनं जर इथल्या राज्य सरकारला हे शक्य नसेल तर त्यांनी केंद्र सरकारला सरळ मागणी करावी की एकतर तुम्ही मराठ्यांना आरक्षण ओबीसी मधून द्या, आणि ते जर तुम्हाला शक्य नसेल तर ते राज्य सरकारला मर्यादा वाढवण्याचे अधिकार द्या. राज्य सरकार इथे सर्वतोपरी, राज्य सरकार म्हणजे आपणच घटक आहोत इथले. आणि सगळ्यात अगोदर मला इथं वाटतं की विस्थापित मराठ्यांनी प्रस्थापित मराठ्यांच्या विरोधात, कारण बापाने जर पोराला वडिलोपार्जित जायचा अधिकार नाही दिला तर पोरगा तरुण झाल्यावर पायातला बूट काढून बापाला मारतो. त्या पद्धतीनं इथल्या प्रस्थापित मराठ्यांवर विस्थापित मराठ्यांनी मारण्याची किंवा आपले न्यायिक हक्क मागण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला प्रस्थापित मराठ्यांचं खाणं पिणं बंद केलं तर बाकीचे इथले इतर समाजाचे बोलके पोपट आणि मंत्री आहेत ते आपोआप बंद होतील. आणि प्रस्थापित मराठ्यांना आपण आताच कदम साहेब म्हणल्यासारखं प्रस्थापित मराठ्यांना त्यांचं खाणं पिणं, त्यांना गावात येणं, त्यांचा पाहुणचार करणं, त्यांना जे आपण आपल्याकडे ते एक वोट पॉलिटिक्स म्हणून पाहतात त्यांना आपण मतदान देणार नाही, ही जर भूमिका ठेवली सर्व पक्षीय प्रस्थापित मराठ्यांना, तर हा प्रश्न एका सेकंदात सुटू शकतो. विस्थापित मराठ्यांनी विस्थापित मराठ्यांची लढाई राजकीय हेतून जर लढली तर मराठ्यांचं आरक्षण आपल्याला ताबडतोब मिळेल. नाहीतर एकनाथ शिंदे सारखे असे नेते येतील, नारायण राणे सारखे असे नेते येतील. नारायण राणे समितीचा अहवाल वेगळा बोलतो, नारायण राणे 96 कुळी 92 कुळी कुणबी मराठा असंच आपल्यामध्ये विभागणी करतील. एकनाथ शिंदे काल एक बोलतील आज एक बोलतील आणि यांचे बोलविते धनी वेगळेच असतील. त्याच्यामुळं हे मराठे आपले नाहीत असं समजून विस्थापित मराठ्यांनी राजकीय आणि सामाजिक लढा समजून ही लढाई आपल्या हातात घेऊन जर लढलं तर मराठा आरक्षण संपेल असं मला वाटतं. 2017-18च्या सकल मराठा मोर्चानंतर 58 मोर्चानंतर देखील राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने कुठलीही भूमिका घेतली नाही. आता जे आंदोलन महाराष्ट्रात चालू आहेत, मुंबईमध्ये चालू आहेत, योगेश केदारांचंही आंदोलन मागच्या 3-4 महिन्यापासून चालू आहेत. स्वतः योगेश केदार तुळजापूरवरून स्वतः पायी मुंबईपर्यंत चालत गेले. 300 गावामध्ये त्यांनी वेगवेगळ्या सभा घेतल्या. त्यांनी जेव्हा ब्रश करण्यासाठी बाहेर गेले होते, आंदोलकांचं साहित्य, आंदोलकांच्या गाद्या, तिथलं टेबल खुर्च्या सगळ्या टेम्पोमध्ये महापालिकेच्या टाकून आंदोलकांना पळवण्यात आलं. तरी पण त्यांनी स्वतः साचलेल्या पाण्यामध्ये झोपून त्यांनी आंदोलन केलं. पायी मोर्चा काढतो. 43 डिग्री सेल्सिअसमध्ये अख्ख्या उन्हामध्ये त्यांनी मोर्चे काढले. मागेच आपण त्यांची भूमिका जाणून घेतली. जर 58 मोर्चे काढून जसं आंदोलन फेल झालं तसं जर आता जरांगे पाटणाला जे काही त्यांनी एक आश्वासन दिले ते आश्वासन जर फेल झालं तर पुढे सकल मराठा समाजाची काय भूमिका आहे हा प्रश्न मी घेऊन आलोय. काय भूमिका आहे आपण सांगावं. आता आंदोलन आम्हाला वाटतं महाराष्ट्रात हे आंदोलन उलथून पाडण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, तर आम्ही दिल्ली गाठणार. आता दिल्ली उलथून पाडण्याची आमची शक्ती इतिहासच आहे, तर नक्कीच आम्ही दिल्लीपर्यंत पोहोचणार. आमच्या ह्या महिलांचा हा आवाज आहे. अजून तर आमच्या मावळ्यांचा आवाज तुमच्यापर्यंत आलाच नाही. हा फक्त मराठा महिलांचा आवाज आहे. आम्ही नक्की दिल्लीत येऊन बसणार. आणि मी इथं राजमुद्रा न्यूज चॅनलच्या सर्व संपादक दादा आणि संगमेश्वर दादा आणि सगळ्या टीमचं मी इथे अभिनंदन व्यक्त करते, आभार व्यक्त करते की त्यांनी या ज्वलंत अशा प्रश्नावर इथे चर्चा घडवून आणली आणि आमचा आवाज फक्त महाराष्ट्रभरच नाही तर दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे. तर मी या ठिकाणी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. जर आरक्षण महाराष्ट्रातून नाही मिळालं तर आपल्याकडे दुसरा प्लॅन बी काय आहे आपण सांगावं. जर महाराष्ट्रातून आरक्षण मिळालं नाही किंवा मुख्यमंत्र्यांचा जो काही निर्णय आलेला असेल, जर ओबीसीत मराठ्यांना आरक्षण नाहीच तर मग म्हणजे एक कळून चुकलेलं आहे की येथे पाहिजे जातीचे येऱ्या गबाळ्याचे काम नाही. त्यांना निर्णय घेता आलेला नाही आणि इथल्या सगळ्या पोपटांचा जीव दिल्लीत आहे. त्यामुळे मग इथून पुढचा जो मोर्चा आहे महिलांचा तो दिल्लीत धडकणार आणि मग आम्ही काय करायचं ते करून दाखवणार. धन्यवाद. जर प्लॅन बी फेल झाला तर बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की दिल्लीकडे कूच करायचे आहे. महिलांचं देखील म्हणणं आहे की आम्ही दिल्लीकडे कूच करू. तर आपलं बालाजी पाटलांचं काय म्हणणं आहे आपण सांगावं. आरक्षणाच्या संदर्भात
महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघाले, पण प्लॅन बी जे आता काही महिला भगिनींनी या ठिकाणी बोलून दाखवलं की आम्ही महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरक्षणाच्या मुद्द्यावर दिल्लीकडे धाव घेणार आहोत. तर मला असं वाटते की सध्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सध्या अजित पवार साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत, यांनी हे सर्व जे महाराष्ट्रामध्ये जे काही आरक्षणाच्या मुद्द्यावर जे काही घडामोडी घडत आहेत हे निश्चितच देशाचे पंतप्रधान देवेंद्रजी फडणवीस नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडे सगळा जो काही घडामोडीचा डाटा आहे ते त्या ठिकाणी पोहोचतील आणि निश्चितच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यावर निर्णय घेऊन मराठा समाजाबद्दल जे काही योग्य भूमिका मीन्स आरक्षण देण्याबाबतची आहे ते घेणारच. कारण आपल्या असं म्हण आहे आपल्या भारतामध्ये जेव्हापासून नरेंद्र मोदी साहेब आपल्या देशाचे पंतप्रधान झालेत, मोदी है तो हर काम मुमकिन है, तर आरक्षण देखील मोदी है तो निश्चितच मराठ्यांसाठी मुमकिन आहे. मोदी हे तो मुमकिन आहे असं सरांचं म्हणणं आहे. तर प्रश्न की मुख्यमंत्री निष्फळ ठरले, त्यांनी ओबीसी मधून आरक्षण देणार नाही अशी भूमिका आज जाहीर माध्यमांवर घेतलेली आहे. तर मुख्यमंत्र्याच्या या भूमिकेवर आपलं काय मत आहे की मुख्यमंत्री म्हणते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार नाही आणि दुसरीकडे तेच मुख्यमंत्री जरांगे पाटलाच्या उपोषणात जाऊन त्यांना एक ग्लास ज्यूस पाजवतात आणि तिथं म्हणतात की आम्ही तुम्हाला GR काढतो की कुणबी असल्याचे दाखले आणा. एकच मुख्यमंत्री 2 वेळा 2 निर्णय कसे घेऊ शकतो, ते पण एकाच आठवड्यात? म्हणजे जनता अजून विसरलेली नाही. आपली भूमिका काय आपण स्पष्ट करावी. मुख्यमंत्र्याची जी भूमिका आहे ती त्यांची, माझं म्हणणं असं की ती वैयक्तिक असावी त्यांची. कारण की असा एक सारखे हाताचे 5 बोट सारखे नसतात, त्याच्यामुळे ते काय सांगतील ते त्यांचा निषेध व्यक्त करता का चॅनलच्या माध्यमातून? नाही, त्यांचा निषेध व्यक्त करून काही होणार नाही ना. जो तोडगा सहजपणे. तुम्ही मराठा समाजाच्या विरोधात बोलताय? नाही, समाजात विरोधात बोलत नाहीये मी. जो तुम्ही जर मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली या सगळ्या मंडळींनी आता निषेध व्यक्त केला, तर मग आता आपण नेमकी भूमिका काय घेताय? आता भूमिका जे असतो तो म्हणजे आता माझी भूमिका जी आहे ती आता जो काय 2 भूमिका आहेत. एक तर आपण मुख्यमंत्र्याच्या बाजूने आहात का, नसेल तर आपण मराठा समाजाच्या बाजूने आहात का? आता मी तसं म्हणलं तर आता मी काय म्हणतो, आता मला काय आम्ही कोणाच्याच बाजूने. आता त्यांच्याच एक सहकारी आहे त्यांच्याच पक्षाचे, आपण त्यांना विचारू की मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की ओबीसी मधून आरक्षण मराठ्यांना. एकीकडे आज त्यांचं स्टेटमेंट आहे, मागच्याच आठवड्यात जरांगे पाटलांना त्यांनी ज्यूस पाजवला, तिथं म्हणे की बाबा आम्ही निजामकालीन पुरावे शोधू आणि ओबीसी मधून आरक्षण देण्याचा प्रयत्न करू किंवा ओबीसी जात लावू. आणि बऱ्याच लोकांनी म्हणले की आम्हाला शहाणकुळी मराठा पाहिजे, आम्हाला मराठीतूनच आरक्षण द्या. बरेच लोक म्हणे की आम्ही कुणबी व्हायला तयार नाही. आताच काही संभाजी ब्रिगेडच्या बांधवांनी मागणी केली की आम्हाला कुणबीचा दाखला पाहिजे, ज्यांना शहाणकुळी मराठा पाहिजे त्यांनी तसंच ठेवावं, असंही त्यांची भूमिका आहे. डॉक्टर साहेबांचं म्हणणं आहे की बाबा प्रस्थापित विरुद्ध विस्थापित हे हा वाद त्यांनी सांगितला. यांचं पण तेच म्हणणं आहे. आपली काय बाजू आहे? आता आपले एकनाथ शिंदे साहेब यांनी जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या वेळेशी जी भूमिका मांडली होती, आता आपण असं म्हणताय की एकनाथ शिंदे साहेबांनी ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही. आता हे काय आपण अधिकृतरित्या कुठं टेलिव्हिजन पाहिलं नाही, पण आपण म्हणताय असं गृहीत धरून या ठिकाणी मला असं वाटतंय की याबद्दल जी काही समिती असेल किंवा जे काही तज्ज्ञ असतील यांच्याशी सल्लामसलत केल्याच्या नंतर एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब या ठिकाणी केंद्रामध्ये जसं संसदेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे, या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा तोडगा काढून मराठा समाजाला जसं इतर राज्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवलेली आहे, तर अशा काही त्यांच्या डोक्यामध्ये काही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार काही संकल्पना असू शकतात. म्हणून कदाचित त्यांनी यावेळेस असं स्टेटमेंट दिलं असेल आपण म्हणल्याप्रमाणे. स्टेटमेंट त्यांनी दिलं असेल असं साहेबांचं म्हणणं आहे. असा गमतीचा झालेला आहे की काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्री या ठिकाणी म्हणतात की कुणबी आणि मराठा एक असलेले दाखले घ्यायसाठी आम्ही एक टीम तेलंगणामध्ये हैदराबादकडे पाठवलेली आहे आणि त्यांनी जो 40 दिवसाचा 30 दिवसाचा वेळ मागितला आणि जरांगे पाटलांनी म्हणले की आणखी माझ्याकडून 10 दिवस घ्या. आणि 40 दिवसाच्या वेळामध्ये आम्हा सगळ्यांना वाटले की कुणबी आणि मराठा एक असल्याची एक कुठंतरी ती शिंदे समिती काम करत आहे आणि त्या दाखल्याच्या आधारे या ठिकाणी ज्या मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश होईल अशा पद्धतीचं या ठिकाणी सांगण्यात आलं बाहेर.
मीडियावर तशा पद्धतीच्या बातम्या आल्या, पण आज या ठिकाणी काही वर्तमानपत्रात मी सकाळी वाचलं की आम्ही मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखले देऊ असं मी म्हटलो नाही, असं मुख्यमंत्री यांचं वर्तमानपत्रामध्ये आज सकाळी मी स्वतः बातमी या ठिकाणी ती वाचलेली आहे. मग आमचं म्हणणं असं आहे, मग तुम्ही 40 दिवस कशाचे मागायले? कोणत्या विषयाचे तुम्ही 1 महिना आम्हाला जे अल्टिमेटम मागितला की हे सगळं करायला मनोज जरांगे पाटील तुम्हाला हे सगळं आम्हाला करायला एखादा महिना लागतो असं तुम्ही का म्हणाले? कशासाठी म्हणाले? म्हणजे तुम्हाला वेळ काढूपणा करायचा होता का? तुम्हाला या गोष्टीचं कुठंतरी गांभीर्य घेत नाही तुम्ही. तुमचेच या ठिकाणी काही मंत्री म्हणतात की तुम्ही स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी करता. या ठिकाणी विखे पाटील यांनी म्हटलं होते की कुठंतरी जरांगेंनी स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी या गोष्टी करायला नाही पाहिजे. हा आमचा प्रतिष्ठेचा नाही तर हा आमचा स्वतःचा जिव्हाळ्याचा विषय आहे. तुम्ही मराठा आहात की नाही माहीत नाही, पण आम्ही ग्रामीण भागातल्या मराठ्यांचा हा सध्या जिव्हाळ्याचा प्रश्न हा झालेला आहे. या ठिकाणी या विचारलेल्या प्रश्नांवर अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी उत्तरं दिली, पण माझं आणखी एकदा म्हणणं आहे की आपण आलेले इथं सत्ताधारी पक्षाच्या मंडळींना मी विनंती करतो की आपण आपल्या या ठिकाणी वरिष्ठ नेत्यांकडे या ठिकाणी मागणी करावं की मराठा समाज हा खरंच या ठिकाणी आरक्षणासाठी आज आरक्षण त्यांना मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण पूर्ण महाराष्ट्राचं सगळं दप्तर घेऊन दिल्ली दरबार या ठिकाणी जावं आणि एकदाचं काय ते गुड न्यूज आम्हाला आणावी. आरक्षणासाठी आता महाराष्ट्रात काही न करता दिल्लीमध्ये जावं असं महिलांचं, पुरुषांचं, वेगवेगळ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचंच म्हणणं आलेलं आहे. सविस्तर अशी चर्चा आपण मागील 1.5 तासापासून करत आहोत. वेगवेगळ्या प्रश्नांवर वेगवेगळ्या भूमिका, वेगवेगळ्यांची मतांतर आलेले आहेत आणि यावर आपण सखोल अशी चर्चा केली. मित्र हो, आपण सगळ्यांनी इथं स्टुडिओमध्ये वेळ दिलात आणि प्रत्यक्ष आपण यामध्ये भूमिका बजावली. अतिशय चांगल्या पद्धतीने सखोल अशी चर्चा झाली. काही वादाचे पण मुद्दे झाले, काही वादग्रस्त देखील चर्चा झाली. या सगळ्यांमध्ये मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. पुढच्या चर्चेमध्ये जर प्रश्न नाही मिटला तर नवीन प्रश्न आपण घेऊनच येणार आहोत. पुढच्या प्रश्नामध्ये काही बेरोजगारीचे प्रश्न असतील, सरकारचे जाता लोकसभा निवडणूक येणार आहे, त्यावरही आपण अशी सखोल अशी चर्चा करणार आहोत आणि आपले मतं देखील जाणून देणार आहोत. आपण सगळ्यांनी स्टुडिओमध्ये आम्हाला वेळ दिला त्यासाठी मी राजमुद्रा परिवारातर्फे आपला अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.